हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन्स मिळवा आणि शेअर करा, कारण शेअर केल्यानं पुण्य वाढतं असं म्हणतात. मॅजेस्टिक गप्पांचं 50वे वर्ष आहे आणि या निमित्तानं या कार्यक्रमाला प्रफुल्ल वानखेडे यांच्या मुलाखतीसाठी म्हणून मॅजेस्टिक परिवारानं आणि कोठावळे सरांनी बोलावलं त्यासाठी म्हणून प्रथमतः आज तसा व्हॅलेंटाईन डे प्रेमाचं प्रतीक. सध्या प्रेम सर्वात जास्त जर कोणी कुणावर करत असेल तर माणसाचं सर्वात जास्त प्रेम सध्या पैशावर आहे आणि याच पैशाची गोष्ट मुळात गोष्ट पैशा पाण्याची या रूपानं पुस्तक रूपानं मुख्यतः प्रफुल्ल वानखेडे यांनी तुमच्या आमच्या सर्वांसमोर आणली आणि फक्त 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या वाचन संस्कृतीमध्ये एक मोठी क्रांती झाली. आणि ती क्रांती काय तर या पुस्तकानं 1,00,000 प्रती विक्रीचा टप्पा गाठला. मुळात हा नवा इतिहास आहे. 6 महिन्यामध्ये एखाद्या पुस्तकानं 1,00,000 प्रतींचा टप्पा गाठणं निश्चितच खूप स्वागतार्ह आहे. पण त्यावेळेलाच एक प्रश्न पडतो प्रफुल्लजी की निश्चितच 1,00,000 प्रती मुळात इतक्या वेगात 1,00,000 प्रती कशा जाऊ शकतात, म्हणजे कुठून आला हा वाचक आणि मग कसलं ते प्रेम, म्हणजे का म्हणून लोकांनी या पुस्तकाला 1,00,000पर्यंत मागणी घालावी आणि ते सहजतेने विकलं जावं. तर यामाग काही असं विशेष काही प्रयत्न होते की ज्यातून विकलं गेलंय की फक्त कंटेंट जो आहे त्यासाठी विकलं गेलंय? तुमचं काय मत? सर्वप्रथम मॅजेस्टिक गप्पांचा जो हा कार्यक्रम आहे आणि त्याचा जो इतिहास आहे किंवा जे आता मी वाचनालय इथे बघितलं, ग्रंथसंग्रहालय पाहिलं, तर मला असं वाटतं की ते आजच्या 21व्या शतकामध्ये वाचनाची चळवळ किती चांगल्या प्रमाणात जिवंत आहे आणि नुसती जिवंत नाही तर ती अत्यंत सुदृढ अवस्थेत आहे याचं मला सगळ्यात मोठं खरं तर इथे प्रतीक पाहायला मिळालं. त्याच्यामुळे 1,00,000 प्रती हा आकडा मला फार छोटा वाटतोय. जर का मुंबईसारख्या शहरामध्ये इतकं सुंदर वाचनालय असेल तर खरं मला आत्ता उलट हे बघून असं वाटायला लागलंय की ज्या मुंबई शहरामध्ये आपण म्हणतो की मुलं वाचत नाहीत किंवा लोक वाचत नाहीत, तिथे जर का अशा पद्धतीचं इतकं वेल मेंटेन्ड वाचनालय असेल आणि रात्री 8 वाजता 7:30 वाजता 8 वाजता पार्ल्यासारख्या ठिकाणी जिथे सगळी लोक पुस्तकाच्या एखाद्या कार्यक्रमाला इथं येऊन बसतात, मला असं वाटतं त्या सगळं बघून मला असं वाटतं की 1,00,000 कमी आहेत. सो माझा मुद्दा असा आहे की कोणतंही तंत्र मंत्र यंत्र याला वापरलं नव्हतं. मला असं वाटतंय की ह्या पुस्तकातला जो कंटेंट आहे तो कंटेंट जिवंत कंटेंट होता. म्हणजे एकतर तो आपल्या मातीशी निगडीत होता. लोकांना जनरली जर्मनीमधल्या एखाद्या माणसाने काय लिहिलंय हे वाचायला आपल्याकडे तेवढं समजत नाही. आणि हा जो वरचा गोष्ट पैशा पाण्याची, हा जो पैशा पाण्याची आहे तो स्लँग आहे एक, आणि तो आपल्या मातीतला आहे. त्यामुळे कदाचित ते आपल्या मातीतलं पुस्तक असल्यामुळे ते आपल्या मातीतल्या लोकांना जास्त भावलं. आणि मला असं वाटतं की तो पूर्णपणे त्या वाचकांचं यश आहे. लोक वाचतात याच्यावर माझा प्रचंड विश्वास आहे. मला कधीही असं वाटत नाही वैयक्तिकरित्या की वाचन चळवळ कुठेतरी दुसरीकडे चालली आहे किंवा काहीतरी भरकटली आहे. वाचन चळवळ ही अत्यंत चांगल्या सुदृढ आणि अत्यंत त्या वाचन एकंदर संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या लोकांच्या आजही हातात आहे. त्याच्यामुळेच इथे एवढी गर्दी जमते किंवा आतमध्ये आपल्याला वाचनाला दिसतात. त्यामुळं हे यश संपूर्णपणे हे अशा मंडळींचं आहे ज्यांच्यामुळे आज आम्ही वाचतोय. पण मी ऐकून होतो की अगदी पुस्तकाच्या मांडणीपासून तर मग त्याचं मार्केटिंग कसं असावं, ते सोशल मीडियातून लोकांपर्यंत कसं पोहोचावं, या दृष्टीने प्रफुल्ल वानखेडे यांनी व्यक्तिशः तिच्यात लक्ष घातलं आणि मग त्यांच्यातला उद्योजक जो आहे तो त्या पुस्तकामध्ये जागरूक झाला. तर कशा स्वरूपात, म्हणजे मुळात मार्केटिंग तंत्र वापरलं गेलं का किंवा याच्या मांडणीमध्ये, कारण अनेक मांडणीची कौशल्य आहे यातली, तर त्या कशा स्वरूपाची ती मांडणी कौशल्य होती आणि मार्केटिंगची काय कौशल्य होती ती पण सांगा. जनरली काय होतं आपल्याकडे पुस्तक म्हटलं की एक लेखक असतो, एक प्रकाशक असतो आणि मग वितरक असतो आणि मग वाचक असतो. सो हे 4 टप्प्यांमध्ये पुस्तक बनतं. या पुस्तकाच्या बाबतीमध्ये किंवा कुठल्याही पुस्तकाच्या बाबतीमध्ये लेखक पुस्तक लिहितो आणि तो ते प्रकाशकाला देतो आणि मग तो त्याच्यापासून 4 हात अंतर
ठेवून थांबतो की आता मामी लिहिलं, आता तू तुला कसं विकायचं तसं विक, किंवा मग मला त्यांचं जे काही ठरलेलं असेल मानधन किंवा रॉयल्टी जी असेल ती घेऊन नंतर मग तो लेखक बाजूला होतो आणि त्याचा हिशोब थांबतो खरं तर, आणि लेखक दुसऱ्या पुस्तकाच्या मार्गाला लागतो किंवा कदाचित त्याची कामं बाकीची करत राहतो. आपण ह्याच्यात वेगळे पण हे केलं होतं की मी म्हटलं की हे पुस्तक आहे तर त्याला आपण 6 महिने वर्षभर व्यवस्थित वेळ देऊया, म्हणजे ते पाळ रांगायला हवं, चालायला हवं, आणि किंवा अगदी सोप्या भाषेत अजून सांगायचं झालं तर आपण एखादं रॉकेट लॉन्च केलंय तर ते निदान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेच्या बाहेर जाईपर्यंत आपल्याला हे पाहिलं पाहिजे की ते बरोबर जातंय का. सो त्याच्यामुळे तो रोल आम्ही मुद्दाम ठेवला होता की आपण त्याच्या पुढच्या प्रोसेसमध्ये पण लॉन्चिंग नंतरच्या सहभागी होऊ. मग आपल्याकडे जनरली मध्ये मराठीमध्ये पुस्तक डायरेक्ट प्रकाशनाचाच दिवस असतो. सो आम्ही काय केलं, मुद्दाम हे लोकांमध्ये किती आवड आहे, कारण हा कंटेंट काही नवीन नाही, हा कंटेंट मागचे 3 वर्ष समाज माध्यमात फिरतोय. याच्यातला प्रत्येक लेख आणि लेख मागच्या 3 वर्षात कधी ना कधीतरी समाज माध्यमात आलेला आहे किंवा एखाद्या वेबसाईटवरती आलेला आहे किंवा वर्तमानपत्रामध्ये आलेला आहे. आणि तो मी ज्या वेळेला कोविड काळ होता त्या काळात तो लिहिलेला होता, त्याच्यामुळे कंटेंट लोकांना माहिती होता. आणि आम्ही याचा प्री लॉन्च नावाचा नवीन प्रकार केला. जसं आपण एखाद्या मोबाईलचा किंवा एखाद्या गाडीचं प्री लॉन्च करतो आणि बुकिंग घेतो, तसा आम्ही प्री लॉन्च केला. आणि कदाचित मराठीत असे प्रयोग फार कमी वेळा झालेत की एखाद्या पुस्तकाचा प्री लॉन्च आणि 1 महिन्यानंतर मिळणार. आणि ट्विटर जे समाज माध्यम आहे, त्या ट्विटरच्या समाज माध्यमाचा प्रचंड मोठा वापर या पुस्तकाच्या काळात झाला, कारण हे करत असताना बऱ्याच लोकांनी ह्याच्यातले लेख वाचून त्यांच्या आयुष्यात बदल केले होते. अनेकांनी त्यांची लग्न थाटामाटात न करता अगदी कोर्ट मॅरेजेस केली होती, त्याच्यातून त्यांनी घरं घेतली होती. काही मंडळींनी त्यांच्या शिक्षणासाठी इन्व्हेस्टमेंट केल्या होत्या. काही मंडळींनी उगीच मुलांचे वाढदिवस मोठ्या प्रमाणात करण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या मुलांच्या नावाने काही सिप चालू केल्या होत्या. सो ती मंडळींना ह्या लेखांबद्दल एक विशेष आत्मीयता होती. तर ती आत्मीयता किती जावी, तर त्यांनी सुरुवातीलाच 18,000 पुस्तकांचं बुकिंग केलं. म्हणजे लॉन्चच्या अगोदर 18,000 पुस्तकं विकली गेली होती आणि लॉन्च नंतर 15 दिवसात पहिली आवृत्ती 30,000ची होती, संपली होती. सो हे करताना मग आम्ही तो प्री लॉन्चिंगचा पार्ट वापरला. त्याच्यानंतर पुस्तक बनवताना जनरली फार लोक डिझाईन करतात किंवा रंग देतात किंवा फुलं पानं किंवा वेगवेगळे असे चित्र देतात. आम्ही सरळ ब्लॅक अँड व्हाईट पुस्तक ठेवलंय, दिसते असं, काही त्याच्यात असं फार विशेष केलं नाही. पण जर तुम्ही बघितलं, पुस्तकाला हात लावला तर तुमच्या लक्षात येईल की याला एक वेगळं असं पूर्ण UV रेस्ड केलंय, त्याच्यानंतर वेगळे ब्लॅक मध्येच ग्रे शेड वापरलाय. आणि जे मला सगळ्यात आवडतं अगदी लहानपणापासून, जे आपली पैसा, आपली मूल्य आणि आपली कृती. मला असं वाटतं पैसा कमवणं काही वाईट नाही, फक्त आपण कोणत्या मार्गाने कमवतो याला फार महत्व आहे. त्यामुळे तो मार्ग कसा, तर हे दाखवलं आम्ही. सो मला असं वाटतं ब्लॅक अँड व्हाईट ठेवलं, लोकांना काहीतरी अजून वेगळं आहे की काय वाटलं, आणि ते साधेपणा लोकांना भावला. आणि तिथून पुढे खरं त्याची मग सुरुवात झाली. मग आम्ही लोक प्रिंट कसं होतं पुस्तक, प्रिंट झाल्यानंतर मग त्याचं बाइंडिंग कसं होतं, मग ह्याचे सगळ्याचे व्हिडिओ बनवले, लोकांना ते दाखवलं की हे असं बनणार आहे. आणि खरं हे इतकं प्रीमियम बनवायचं दुसरं कारण होतं की त्याचं डुप्लिकेशन लवकर होऊ नये. पण मला सांगायला आनंद वाटतो की ह्याचं डुप्लिकेशनही झालं. आणि मला त्याहूनही जास्त आनंद आहे की हे सिग्नलवर मिळतं, कारण जोपर्यंत मराठी पुस्तक असं सिग्नलवर मिळत नाही तोपर्यंत त्याचा शिक्कामोर्तब होत नाही की ते खरंच चाललंय म्हणून. सो ह्या सगळ्या गोष्टी व्हायला हव्यात. बऱ्याचदा मला ह्याची आता अशाच नाम धर्म सामर्थ्य साधर्म्याची वेगवेगळी पुस्तकं दिसतात, त्यावेळेला मला जास्त अजून आनंद होतो की हे लोकांना वाचायचंय. विषय जरी वेगळा असला किंवा आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित असला तरी लोकांना काय वाचायचंय हे कळायला हवं. आणि ते मला वाटतंय की ह्या पुस्तकाच्या अनुषंगाने लोकांना कळालं की काय वाचायचंय लोकांना. ते फक्त पैसाच वाचायचंय असं नाही, तर त्यातली मूल्यही वाचायचे. कारण फक्त पैसा कमवायचा कसं म्हणून जर का कोणी हे पुस्तक घेत असेल तर ते चूक आहे, आणि त्यांनाही माहितीये तरीही तो लोक घेत आहेत. सो आपल्याकडचा मराठी वाचक हा अत्यंत चोखंदळ आहे. त्यामुळे असेच नाही तर वेगवेगळ्या विषयांवरची वेगळी पुस्तकं यायला हवी. मुळात कॉपी, कोणत्या गोष्टीची जेव्हा कॉपी होते त्यावेळेला खरं त्याच्या गुणवत्तेला मिळालेला तो एक पावती असते. आणि एखाद्या लेखकाचं पुस्तक ज्यावेळेला पायरेसी होतं त्यावेळेला त्या पुस्तकासाठीची आणि लेखकासाठीची ती एक पावती समजली जाते. प्रकाशकांच्या दृष्टीने तो अडचणीचा विषय आहे, मात्र लेखकांसाठी तो निश्चितच भूषण म्हणून बघितला जातो. मुळात गोष्ट पैशा पाण्याची, तर हे गोष्ट पैशा पाण्याची हे नाव कुठून? मी साधारण कोविडच्या काळामध्ये जेव्हा मी ट्विटरवर जसं फेसबुकवरती आपण लांबचे लांब एखादी गोष्ट लिहितो तसं ट्विटरला ट्विट स्टॉर्म नावाचा एक प्रकार आहे, किंवा त्याला ट्विट थ्रेड असं म्हणतात, ट्विटर थ्रेड्स म्हणतात. तो मी ट्विटर थ्रेड्स लिहायचो आणि त्या ट्विटर थ्रेडला मी आर्थिक साक्षरता हॅशटॅग असतात आपल्याकडे, तसा
हॅशटॅग दिला होता आर्थिक साक्षरता, आणि दुसरा एक हॅशटॅग असायचा माझ्या तो बिझनेस डॉट्स नावाने मी द्यायचो, आणि सॅटर्डेला मी शनिवारी ते लिहायचो, त्यामुळे त्याला हॅशटॅग सॅटर्डे थ्रेड असं नाव द्यायचो. सो जेव्हा हे वर्तमानपत्रामध्ये घेऊन जायची वेळ आली त्यावेळेला वर्तमानपत्रामध्ये आपण हॅशटॅग आर्थिक साक्षरता वगैरे असं देऊ नाही शकत, किंवा आपण त्याला सॅटर्डे थ्रेड देऊ नाही शकत. मग काय द्यायचं, तर जनरली जेव्हा सकाळमध्ये हे लेख शनिवारी यायला लागले अवतरण पुरवणीमध्ये, त्यावेळेला आम्ही खूप विचार केला की काय म्हणायला लागेल नक्की. तर याच्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या साध्या सोप्या सरळ, यात फार असं काही मला वाटत नाही मी वेगळं काही तत्वज्ञान वगैरे असं सांगतो किंवा फिलॉसॉफी लेवलवरच्या गोष्टी नाहीयेत. त्यामुळे मला असं वाटलं सर्वसामान्य माणसांच्या गोष्टी आहेत, एकदम साध्या माणसांच्या घरातल्या गोष्टी आहेत, मग त्याला पैसा पाणी कळतो लगेच. मग आर्थिक साक्षरता किंवा उगीच असं काहीतरी मोठं नाव वेगळं काही देण्यापेक्षा जे माझ्या रोजच्या जगण्यात काय असतं की आर्थिक साक्षरता म्हणजे काय, तर मला पैसा पाणी कळतो का, मग आम्ही म्हटलं आम्ही गोष्ट पैसा पाण्याची म्हणून लिहूया. आणि मग ते गोष्ट पैसा पाण्याची लिहिलं आणि ते मग त्या याला दिलं. मग पुस्तकाच्या वेळेला पुन्हा आलं, अरे असं कुठं पुस्तकाचं नाव असतं का गोष्ट पैसा पाण्याची. सो आम्ही म्हटलं जर ते तिथे चाललंय, जर ते लोकांनी एवढं वाचलं आणि तो एक एक लेख जवळपास 15-15, 20-20 लाख इम्प्रेशन्स त्याला यायचे, एवढे लेख तो लोक वाचायचे. आम्ही म्हटलं जर ते त्यांना आवडलंय सगळ्यांना, तर मग हे पुस्तकाला ठेवायला काय प्रॉब्लेम आहे. आणि प्रकाशकांनी ते ऐकलं आणि ते गोष्ट पैसा पाण्याचे पुस्तक त्यांनी मान्य केलं आणि ते आलं. म्हणजे इतकं ते सोप्या पद्धतीने सगळं होत गेलं. याची इंग्रजी आवृत्ती आहे हो, आणि अनेक भाषांमध्ये याची आवृत्ती हो. आहे. किती भाषांमध्ये? आता सध्या 5 भाषांमध्ये ऑलरेडी याचं काम झालेलं आहे आणि अजून 4 भाषांमध्ये ते येत आहे. सो टोटल 9 भाषांमध्ये येईल. आणि पुस्तकातले जे सगळे प्रकार आहेत, पुस्तकातले जे जगभरामधले सगळे प्रकार, म्हणजे ऑडिओ बुकमध्ये पण हे आहे, ते आपण आता लॉन्च करतोय. त्याच्यानंतर हे ई बुक्समध्ये आहे. त्याच्यानंतर आपण आता जी पुढची आवृत्ती आपण सुधारित करणार आहोत त्याच्यामध्ये आपण याच्यामध्येच QR कोड पण देतोय. सो आणि हार्ड कॉपी हे पेपरबॅक आहे, याला पेपरबॅक आपण म्हणतो. हार्ड कव्हर पण येते आणि एक प्रीमियम हार्ड कव्हर पण येते. सो जगभरामध्ये पुस्तकाचे जेवढे प्रकार असतात तेवढे ह्या निमित्तानं आपण ट्राय करावे असा विचार झाला आणि प्रकाशकांनी तो मान्य केला आणि प्रकाशकांनी हे करतायत आणि लोक विकत घेत आहेत. विशेष म्हणजे लोक विकत घेत आहेत त्याचं मला म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल. लोक जेव्हा म्हणतात की पुस्तकांच्या किमती फार जास्त असल्यानंतर आपल्याकडे विकत घेत नाहीत वगैरे, याची दिवाळीमध्ये एक प्रीमियम कलेक्शन आवृत्ती आली होती ज्याची किंमत 1200 रुपये होती एका याच पुस्तकाची. कंटेंट हाच सगळं हेच. पुस्तकाची किंमत सुपर डिलक्स एडिशन म्हणून 1200 रुपये केली होती आणि ते अक्षरशः सुपर डिलक्स एडिशन 1200 रुपयाची पण लोकांनी विकत घेतली. सो कोण म्हणतं पुस्तकं नाही वाचत? मला वाटतं पुस्तकं वाचतात. पुस्तकांवर प्रेम करणारे लोक आजही आहेत. हे पैशा पाण्यावरचं ते प्रेम नव्हतं, मला असं वाटतं ते आपल्या मातीवरचं प्रेम होतं. हे पुस्तक, आपण पुस्तकाबद्दल बोलतोय म्हणून, पुस्तक सवलतीच्या किमतीमध्ये कोठाळे सरांनी उपलब्ध करून दिलेलं आहे आज. त्यामुळे जाताना आपणही सहजतेनं ते बरोबर घेऊन जाऊ शकतो. फक्त आवृत्ती रूपातच नाही तर एका मोठ्या डिजिटल रूपामध्ये 128 देशांमध्ये काहीतरी तुम्ही पुस्तक प्रकाशित करता असं जरा वेळपूर्वी बोलताना तुम्ही सांगितलं. मग 128 देशामध्ये तुम्ही एका वेळेला प्रकाशित करणार म्हणजे काय करणार आणि ते कसं होणार? कारण आमचं मुंबईत प्रकाशित झालं की पुण्यात पोहोचायलाच बरेच दिवस लागतात. तुम्ही 128 देशात कसं पोहोचवणार? हे फार जुनं तंत्रज्ञान आहे, आपल्याकडे ते फार जास्त प्रमाणात वापरलं जात नाही. त्याला प्रिंट ऑन डिमांड असं म्हटलं जातं. जगभरामध्ये हे प्रिंट ऑन डिमांड हे तंत्रज्ञान पुस्तकांसाठी वापरलं जातं. आणि प्रिंट ऑन डिमांड म्हणजे काय आहे, तर आपल्याकडे इथे एक कंपनी आहे ज्यांची खूप मोठी प्रिंटिंग प्रेस आहे. तशीच एक समजा दिल्लीमध्ये थॉम्सन प्रेस नावाची कंपनी आहे, त्यांची प्रिंटिंग प्रेस आहे. इथे समजा रेप्रो आहे, तिकडे थॉम्सन प्रेस आहे. जर्मनीमध्ये कुठली तरी एक प्रेस आहे, US मध्ये कुठली तरी एक प्रेस आहे, किंवा असं जगभरातल्या 120 देशांमध्ये त्याचं नेटवर्क आहे पूर्ण. आणि या 120 देशांमध्ये आपण त्या प्रिंटिंग प्रेस सोबत टायअप करतो आणि त्यांना आपण ते पुस्तक तिथे ऑनलाईन अवेलेबल करून देतो. आता समजा असं इमॅजिन करा की नागपूरमध्ये एखाद्याने ऑर्डर दिली पुस्तकाची, तर इथून पुस्तक प्रिंट केलेलं ऑलरेडी पॅक करून तिकडे जाणार नाही नागपूरला. ते नागपूरच्याच प्राइसमध्ये प्रिंट होणार एक कॉपी आणि ते नागपूरला दुसऱ्या दिवशी मिळणार. एखाद्यानं कॅलिफोर्नियामध्ये ऑर्डर दिली तर त्याला कॅलिफोर्नियाच्या तिथल्या जवळच्या प्रेसमध्ये प्रिंट होणार आणि तिथेच त्याला हार्ड कॉपी मिळणार. आणि असं जगातल्या 120 देशांमध्ये त्याचं नेटवर्क आहे. सो आपण 27 तारखेला जेव्हा आपला अखिल भारतीय मराठी भाषा दिन आहे त्या दिवशी आपण हे मराठी पुस्तक आणि इंग्रजी पुस्तक जगातल्या ह्या सगळ्या 120 देशांमध्ये ग्लोबल लॉन्च करतोय त्याचा. आणि ते जगभरामध्ये खरं आपण अखिल भारतीय न होता अगदी ते वैश्विक करून आपण ते पुस्तक लॉन्च करतोय. सो हेही पुन्हा मराठी वाचकांसाठी.
आणि त्यामध्ये खरं तर तंत्रज्ञानाचा खूप मोठा रोल आहे. आणि हे फक्त ह्याच्यासाठी करतो, हे फक्त आपल्या पुस्तकासाठी करत नाही. खरं हे फक्त गोष्ट पैसा पाडण्याचं नाही, आम्ही फक्त तो मार्ग दाखवतोय की हे आपण करायला हवं आता. सो तो एक वेगळा मार्ग आहे. याच्यातून फक्त हे पुस्तक जावं असं नाही, याच्या सोबत अजून बाकीची पुस्तकंही जावीत. खरं जेव्हा हे पुस्तक एक विकलं जात होतं, जेव्हा आम्ही हे ऑक्टोबरमध्ये लॉन्च झालं, जेव्हा हे एक पुस्तक विकलं जात होतं, तेव्हा जेव्हा एक वाचक ते घ्यायला दुकानात जातो, त्यावेळेला तो त्याच्याबरोबर अजून 4 पुस्तकं विकत घेतो. मला असं वाटतं ते जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ना, ते जास्त महत्वाचं आहे. ऑनलाईन त्यावेळेला जो जातो आणि तो जेव्हा आता तुम्ही हे पुस्तक बघितलं तर अनेक पुस्तकांसोबत ते लिंक आहे. सो त्याच्यासोबत तो अजून एक पुस्तक विकत घेतो. तो दुकानात गेल्यानंतर तो पुस्तकांच्या दुकानात जातो. मला असं वाटतं दुकानात जाणं इटसेल्फ इज मला ते सगळ्यात जास्त महत्वाचं वाटतं की एखादा वाचक पुस्तकाच्या दुकानात जातो. सो त्याचंही मोठं यश आहे की नाहीये ते. त्याच्यामुळे याच्या सोबत अनेक पुस्तकांना मदत झाली, काही नवीन पायंडे पडले. मला असं वाटतं अखिल त्या दिवसासाठी तर ह्याच्यापेक्षा भाषा दिनाला अजून चांगलं कुठलं गोष्ट असू नाही शकत की लोक पुस्तकांनी वाचायला सुरुवात करतील त्या दिवशी. मराठी भाषा दिनाच्या दिवशी हा उपक्रम होणार आहे. त्यामुळे खरं जे शासनाकडून व्हायला हवं ते प्रफुल्लजी करतायत, खूप मोठं काम आहे. मुळात गोष्ट पैशा पाण्याची, पण प्रफुल्लजी आम्हाला पडलेला प्रश्न वाचकांना, प्रेक्षकांना, की मुळात मग प्रफुल्ल वानखेडे स्वतःच्या पैशा पाण्यासाठी काय करतात ते पण सांगा ना थोडं. ते खरं मी व्यावसायिक आहे. मी नेहमी हे सांगतो. खरं याच्याबद्दल ना मी तुम्हाला काही जोक सांगतो. लोक मला माझ्या प्रस्तावनेत किंवा असं कुठे गेलं कार्यक्रमात तर तिथे लिहितात आर्थिक सल्लागार, आर्थिक विषयातले तज्ज्ञ, अर्थतज्ञ वगैरे पण लिहितात. तर मला फार प्रश्न पडतो की म्हणजे मी जेव्हा आरशात बघतो स्वतःकडे तेव्हा माझीच मला लाज वाटते. अरे मी अर्थतज्ञ नाहीये, ह्याच्यात मी सगळ्या फेल्युअर स्टोरीज लिहिलेत. म्हणजे जर का मी अर्थतज्ञ असतो तर मी फेल्युअर स्टोरीज नसत्या लिहिल्या. तर मी अर्थतज्ञ नाही, माझा तसा आर्थिक विषयाशी काही संबंध नाही. माझ्याकडे त्याच्यासाठी जी वेगळी टीम आहे जी माझी फायनान्स सांभाळते, माझा अकाउंट सांभाळते, त्यासाठी तज्ज्ञ CA आहेत. आणि माझा जो आहे आम्ही कोर इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये काम करतो. आम्ही थर्मल इंजिनिअरिंग ह्या विषयात काम करतो. त्याच्याशी संदर्भात आमच्या 5 कंपन्या आत्ता कार्यरत आहेत. आणि मी नव्या मुंबईत बसतो आणि अशा भारतात आमचे 7 ऑफिसेस आहेत आणि जगभरामध्ये आम्ही याचा व्यवसाय करतो. सो औष्णिक ऊर्जा हे अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे जे आपल्या सगळ्यांच्या जगण्याशी संबंधित आहे. पण आम्ही म्हणजे कुठलाही आमच्या प्रोडक्ट हे तुमच्याकडे पोहोचत नाही डायरेक्ट. जसं पार्ले, आपण पार्ल्यामध्ये आलोय, तसं पार्लेचं समजा तुम्ही कुठलंही बिस्किट खात असाल, कोणतंही बिस्किट पार्लेचं भारतातल्या कुठल्याही प्रांतात, भारतातल्या कुठल्याही राज्यात, तर ते पार्लेचं बिस्किट हे आमच्या सिस्टमवरच बेक झालेलं असतं. म्हणजे अगदी त्यांचे सगळे प्लांट हे आमच्या सिस्टमवर बेक झालेले. त्यामुळे थर्मल इंजिनिअरिंगच्या आम्ही भारतातल्या ज्या अगदी तुम्ही हुज कंपन्या घेतल्यात तर त्या अगदी जवळपास कॉर्पोरेटमध्ये तुम्ही आर्सेलर मित्तल घ्या, कमिन्स घ्या किंवा ब्रिटानिया घ्या, अगदी टाटा, बाटा, रिलॅक्सो किंवा AC मॅन्युफॅक्चरर तुम्ही कोणतेही घ्या भारतातले, ते सर्व आमचे क्लायंट आहेत. आणि ऑटोमोबाईल मधल्या जवळपास सगळ्या कंपन्यांमध्ये त्यांचे पेंट शॉप्स आणि त्याचे हीट ट्रीटमेंट प्लांट आम्ही दिलेले आहेत. थर्मल इंजिनिअरिंग आता हा तसा आमच्या सर्वांसाठी वेगळा विषय आहे, किंवा एनर्जी सेक्टर ज्यातले तुम्ही एक्सपर्ट आहात. मुळात हे थर्मल इंजिनिअरिंगचं प्रॉडक्ट म्हणजे काय असतं ते थोडं सांगा ना. आणि एनर्जी सेव्हिंगवर तुमचं बरंच काम आहे. ऊर्जा बचत कशी करावी आणि कशी ती जास्तीत जास्त मानव सेवेसाठी वापरली जाईल. तर मुळात यामागचा उद्देश काय आहे आणि त्यात काम काय तेही थोडं सांगा. तर आपल्याकडे ना जसं हे अर्थसाक्षरता वगैरे शब्द आहेत आणि आपण बऱ्याचदा म्हणतो की आपल्याकडे म्हणजे आपल्या मराठी माणसामध्ये आर्थिक साक्षरता कमी आहे वगैरे, आपण असं बऱ्याचदा म्हणतो. तसंच मला असं वाटतं काहीच तसंच, किंवा उद्योजकतेच्या बाबतीत काही समाज पर्टिक्युलरली पुढे आहेत आणि आपण थोडेसे त्या बाबतीत मागे आहोत. आपल्याला हे मान्य करायला हवं. त्यात मला असं काही फार वाईट वाटत नाही की नाही आपण उद्योगामध्ये थोडेसे मागे आहोत. आपल्याला ते एवढं कळत नाही जेवढं इतर समाजांना उद्योग कळतो. आपला समाज हा तसा साहित्य असेल, कला असेल किंवा संगीत असेल किंवा ओव्हरऑल बाकी विज्ञान असेल, याच्यामध्ये आपण फार प्रगती केलेली, आपल्याला त्याचा अभिमान असायला हवा. तसंच ऊर्जा हे जे क्षेत्र आहे, ऊर्जा क्षेत्राच्या बाबतीतही अगदी संपूर्ण भारतीय समाज हा आर्थिक त्या ऊर्जा क्षेत्राच्या दृष्टीने निरक्षर आहे असं मला वाटतं. अगदी निरक्षर हा शब्द वापरतोय मी. म्हणजे मी जेव्हा निरक्षर हा शब्द वापरतोय त्यावेळेला मी फार जपून आणि विचारपूर्वक हा शब्द वापरतोय. ह्याचं कारण असं आहे की आपल्याला ऊर्जा बचत करायलाच लहानपणापासून शिकवलेलं असतं. मग ते ऊर्जा बचत करा, ऊर्जा बचत करा, ऊर्जा बचत करा असं नसतं.
तुम्ही जर का प्रगत देश बघितले, म्हणजे जर का तुम्ही अमेरिका सारखा देश घेतलात समजा, तर अमेरिकेमध्ये समजा जर तुम्ही जो एका महिन्यामध्ये जेवढी ऊर्जा आपला भारतीय माणूस किंवा अमेरिकेतल्या माणसांची जेव्हा आपण तुलना करतो, तर आपल्याला जेवढी ऊर्जा वर्षभरात लागते, संपूर्ण वर्षभरात, तेवढी तिथल्या माणसांना एका महिन्यात लागते. जेव्हा आपण विकासाची व्याख्या करतो, ती विकासाची व्याख्या ही ऊर्जेशी संबंधित असते. मग ऊर्जा म्हणजे काय? तर आपल्याला फक्त लाईट लागतात हे नाही, म्हणजे संध्याकाळच्या वेळेला दिवाबत्तीची सोय झाली की ऊर्जा आहे का? तर नाही. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी ऊर्जा लागते. क्रूड ऑइल आपण वाहतुकीसाठी वापरतो, तर क्रूड ऑइल म्हणजे तुम्ही ज्या वेळेला डिझेल पेट्रोल त्याच्यापासून बनवता, जो वाहतुकीसाठी आपल्याला लागतं. कारखान्यांमध्ये आपली कपडे बनतात, ऑटोमोबाईल बनतात, किंवा आपल्याला खाद्य बनलं जातं. समजा केलॉग्स कॉर्नफ्लेक्स तुम्ही खाता किंवा अगदी कोणतंही तुम्ही अन्नधान्य खाता, त्याच्यासाठी ऊर्जा लागते. तर जेवढी जास्त ऊर्जेचा वापर जो देश करतो, तो देश जास्त प्रगत असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्याकडे ऊर्जेचा वापर व्हायला हवा, आणि तो वापर होत असताना आपण तो अशा पद्धतीने करायला हवा की तिथे तुम्हाला कमीत कमी ऊर्जा खर्च होईल. सो आम्ही त्या क्षेत्रात काम करतो जिथे समजा फॉर एक्झाम्पल मिल्टन म्हणून हे जे पाण्याचे फ्लास्क येतात, तोही आमचा कस्टमर आहे. तो मिल्टनचा फ्लास्क बनवण्यासाठी समजा 100 रुपये खर्च येत असेल, तर आमचं काम असतं की त्या 100 रुपयाच्या ऐवजी तेवढंच प्रोडक्शन करायला ते 70 रुपयामध्ये कसं होईल. म्हणजे प्रोडक्शन तेवढंच राहील, पण त्याच्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेमध्ये मग तुम्ही कसं चांगल्या पद्धतीने एफिशियंटली ते बर्न कराल हे पाहायला लागतं. आणि ते करताना जे हल्ली सगळीकडे विषय चर्चिले जातात, तो म्हणजे एन्व्हायरमेंट आणि ग्लोबल वॉर्मिंगचा विषय बघितला जातो, ज्याच्यामध्ये असं पाहिलं जातं की जे पृथ्वीचं तापमान आहे एकंदरीत, ते सगळं प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढत चाललंय आता. सो आता अशा पद्धतीची इंधनं आली पाहिजेत जिथे तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंग होणार नाही, म्हणजे CO2 इमिशन्स कमीत कमी होतील, कार्बन डायऑक्साईडचे इमिशन्स कमीत कमी होतील. म्हणून मग आता ग्रीन हायड्रोजन असेल, ग्रीन अमोनिया असेल, किंवा सोलार, विंड, यामध्ये आता बरीच कामं व्हायला लागलेत. पण तरी माझं वैयक्तिक मत असं आहे की आपल्या भारतासारख्या विकसनशील देशाला, जिथे जवळपास 5 लाख बॅरल्स क्रूड ऑइल रोजचं लागतं, तर आपला भरपूर जो भर असायला हवा तो त्या क्रूड ऑइल मध्ये आपण जास्तीत जास्त वेगवेगळी इंधनं कशी काढून घेऊ शकतो, आणि आपल्याकडे त्या क्रूड ऑइलची निर्मिती आणि प्रक्रियेचे उद्योग कसे येतील हे आपण पाहायला हवं. ना की आपण फक्त सोलारने आपली पूर्ण वीज किंवा पूर्ण एनर्जीची रिक्वायरमेंट आपण कधीच फुलफिल नाही करू शकत. त्यामुळे आपल्याकडे ह्या क्षेत्रात खूप चर्चा होण्याची गरज आहे. ती नाही झाली तर कदाचित माझी मुलं बाळ किंवा त्यांची मुलं बाळ तेव्हाही विकसनशील देशातच असतील. त्यामुळे ऊर्जा हा विषय चर्चेला गेला पाहिजे. ऊर्जेवर चर्चा करत असताना आता सध्या आम्ही कोणती गाडी घ्यायची की प्रत्येक जण सांगतो ती ईव्ही घ्या, कारण ते पुढचं आहे, ते आता नंतर कोणी पेट्रोल डिझेलच्या गाड्या घेणार नाही, त्या बंद होणार आहेत. तर हे ईव्ही जे प्रकरण आहे, इलेक्ट्रिक व्हेकल्स, तर या इलेक्ट्रिक व्हेकल्स बद्दल तुम्ही कसं बघता? म्हणजे कितपत व्हायबल आहे, आम्ही जावं का त्याच्याकडे? ऍक्च्युली हे फार माझ्या आवडीचा प्रश्न आहे, कारण मी बऱ्याच प्लॅटफॉर्मवरती म्हणजे आमच्या तांत्रिक प्लॅटफॉर्मवरती याच्यावरती बोलत असतो. आपल्याला बऱ्याच जणांना वाटतं ना की ईव्ही, मग पहिला मुद्दा येतो इलॉन मस्क. आपण ईव्ही म्हटलं की सगळ्यात आधी इलॉन मस्क आठवतो, बाकी सगळं नंतर. मग नंतर आठवतं अरे नाही, ईव्ही, मला इलेक्ट्रिक व्हेकल बद्दल माहिती नसेल तर मग मला जुन्या काळातले लोक समजतील, अरे याला तर काहीच कळत नाही. त्यामुळे आपल्याला काही ना काहीतरी तर बोलायचं असतं लोकांबरोबर ईव्हीच्या संदर्भात. मग आपण म्हणतो नाही ते प्रदूषणाला फार चांगलं आहे, त्याने प्रदूषण होत नाही. मग एखादा माणूस म्हणतो की नाही ते ईव्ही असेल ना तर त्याचा आवाज येत नाही, त्याला इंजिनचा मेंटेनन्स कमी आहे, किंवा त्याला मायलेज फार चांगलं मिळतं, ऑपरेटिंग कॉस्ट खूप कमी आहे. म्हणजे हे सगळे गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी त्याच्या दुसऱ्या ज्या बाजू आहेत त्या कोणी बघत नाही. फॉर एक्झाम्पल, आता इलेक्ट्रिकल व्हेकल मध्ये सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज कोणता आहे, तर इलेक्ट्रिकल व्हेकल ह्या डिझेलच्या व्हेकलच्या तुलनेत किंवा पेट्रोलच्या गाड्यांच्या तुलनेत स्वस्त पडतात. तर हे सत्य आहे, ते आपल्याला नाकारता येणार नाही. पण मग इलेक्ट्रिक व्हेकलनं प्रदूषण होत नाही का? तर इलेक्ट्रिक व्हेकल ह्या सर्वाधिक प्रदूषणकारी असतात. फक्त आपण काय करतो, मुंबईमध्ये आपण म्हणतो की आता इथे प्रदूषण होणार नाही बरं का इलेक्ट्रिक गाड्यांनी, पण आपण नागपूरमध्ये, परळीमध्ये जिथे औष्णिक ऊर्जा केंद्र चाललेत, तिथून आपण त्यांची वीज जी घेतो ते तिथली आपण तिथे प्रदूषण करतो, आणि आपण ते इथे मुंबईमध्ये आपण मोकळा श्वास घेतो असं म्हणतो. पण खरं तर ते जे CO2 इमिशन आहे ते ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीशी संबंधित आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी वरती जाऊन ओझोन लेअर डॅमेजच होतोय. सो इलेक्ट्रिक व्हेकल्स ह्या प्रदूषण विरहित नाहीत. इलेक्ट्रिक व्हेकल्स ह्या सर्वाधिक प्रदूषणकारी आहेत जोपर्यंत आपल्या भारतात बनणारी वीज ही कोळशावर बनवली जाईल. जर आपल्याला इलेक्ट्रिक व्हेकल्स वापरायचे तर ज्याचे त्याने सोलारचे पॉवर प्लांट टाकावेत, विंड पॉवर प्लांट टाकावेत, हायड्रो पॉवर प्लांट टाकावेत,
आणि त्याच्यातून तयार होणारी ऊर्जा जर आपण त्या इलेक्ट्रिक व्हेकलला वापरली तर ती मग ग्रीन एनर्जी होईल, तर मग त्याने प्रदूषण होणार नाही. पण जर आपण पुन्हा नागपुरात तयार होणारी किंवा परळीत तयार होणारी औष्णिक ऊर्जेतून तयार होणारी म्हणजे कोळसा जाळून तयार होणारी वीज आपण वापरणार असू तर मग इलेक्ट्रिक व्हेकल कधीही प्रदूषण मुक्त नसणार. उलट डिझेल आणि पेट्रोल व्हेकल पेक्षा ते जास्त प्रदूषणकारी असेल. सो या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण नेहमी त्याच्याकडे एका बॅलन्स दृष्टिकोनातून बघायला हवं की ते फक्त मला परवडते म्हणून घ्यावं का. बरं, त्याच्यामध्ये अजून बरीचशी चॅलेंजेस आहेत. त्याच्यामधल्या बॅटरीचा माल आपण कच्चा माल बाहेरून आणतो, त्याच्यामध्ये अजून तंत्रज्ञानामध्ये बऱ्याचशा सुधारणा होणार आहेत. हल्ली बघा व्हॉट्सअपवरती फोटो येतात, एखादी इलेक्ट्रिक कार असते किंवा एखादी बस असते आणि त्याच्या बाजूला डिझेलचा जनरेटर असतो. डिझेलने ते बंद पडलं की मध्ये चार्ज करायला लागतं. म्हणजे आपल्याकडे तसं इन्फ्रास्ट्रक्चर येणं गरजेचं आहे, जागोजागी त्याचे चार्जिंग स्टेशन्स येणं गरजेचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं आपण फार घाई करतोय असं मला वाटतं. या बाबतीत आपण त्याच्या रिसोर्सेसचा पूर्ण विचार करून ऍटलिस्ट पाठीमागे त्याचे रिसोर्सेस तसे तयार करायला हवेत आणि मग याच्यात उतरलं तर त्याचा जास्त फायदा होईल. प्रफुल्लजी, आता आपण ईव्हीची चर्चा करतोय. प्रत्येक एक दशक असतं, ज्या दशकामध्ये एक शब्द परवलीचा असतो. म्हणजे सध्या ईव्ही, हायड्रोजन अशा स्वरूपाचे परवलीचे शब्द आहेत. मागच्या दशकामध्ये कार्बन क्रेडिट हा अगदी परवलीचा शब्द होता. तर कार्बन क्रेडिटचं काय झालं ते आम्हाला कळलंच नाही. आता ईव्ही आहे आणि लगेच आपल्याला सांगितलं जात आहे की हायड्रोजन व्हेकल येणार आहे. तर मग हायड्रोजन व्हेकल काय असतील आणि त्याचा काय इम्पॅक्ट होईल? कारण आता ना फार मजेशीर प्रश्न आहे. म्हणजे आता मग सकाळी कोणतरी आपल्याला म्हणतं आपल्याला गाडी घ्यायची असेल तर कोणतरी म्हणते की मला इलेक्ट्रिक व्हेकल घ्यायची. मग कोणतरी म्हणणार नाही सीएनजी चांगलं आहे, सगळीकडे पंप आहेत. मग कोणतरी तुझं रनिंग किती आहे महिन्याचं, तू डिझेल घ्यायला पाहिजेस. मग कोणतरी अरे ते पेट्रोलचं चांगलं असते, फार संथ असते आणि मग ते फार आपण पेट्रोल वापरली पाहिजे, आपलं काही जास्त रनिंग नाहीये. आणि मग मध्येच कोणतरी येतो म्हणतो आता हायड्रोजन वापरली पाहिजे. त्याच्यानंतर ह्याच्यात काय होतं, आपण गोंधळून जातो सगळे की अरे नक्की वापरायचंय काय मला. खरा गोंधळ तिथे सुरू होतो. सो खरं त्याचं उत्तर जे आहे ते हायब्रिड कार हे उत्तर आहे. आजच्या काळात जर तुम्ही बघितलं चार्जिंग बॅटरीज पण आहेत आणि त्याच्यामध्ये डिझेल इंजिन पण आहे, त्यामुळे हायब्रिड कार चालेल. दुसरा जो तुम्ही मुद्दा मांडलात CO2, हा खरा या दशकाचा शब्द आहे. कधी कधी आपण काळाच्या फार पुढचा म्हणजे CO2 हा विषय तेव्हाचा नव्हताच मुळात. CO2 विषय हा पुढच्या 50 वर्षांचा आहे, पुढच्या 100 वर्षांचा आहे, माझ्या तुमच्या जीवनाशी संबंधित आहे. त्यामुळे कार्बन क्रेडिट इथून पुढे फार मोठ्या प्रमाणावर येईल. जसं तुम्ही आता बघितलं असेल, आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हायड्रोजन पॉलिसी एक बनवलेली आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांनी खरं हायड्रोजन पॉलिसी पाहायला पाहिजे. ती हायड्रोजन पॉलिसी अशी आहे की जिथे डिझेल आणि पेट्रोल किंवा हे इंधनं तुम्हाला वापरता येणार नाहीत तिथे हायड्रोजन हे फ्यूल वापरलं जाईल. मग तुम्ही स्टील मॅन्युफॅक्चरिंग जर घेतलं तर स्टील मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सर्वाधिक फर्नेस ऑइल किंवा क्रूड ऑइलचा वापरतो, तिथे हायड्रोजन रिप्लेस होईल. सो त्याच्यासाठी सोलारने पाण्याचं विघटन करून इलेक्ट्रोलिसिस प्रोसेसने हायड्रोजन वेगळा केला जाईल आणि मग तो हायड्रोजन वेगवेगळ्या कारणांसाठी वापरला जातो. ग्रीन हायड्रोजन हे खरं खरं भविष्य असेल. किंवा आपल्याला बऱ्याच जणांना अमोनिया हा शब्द फक्त टॉयलेटमध्ये गेल्यानंतर वास आल्यावरच कळतो, पण या अमोनियामुळे आपल्या सगळ्यांचं आयुष्य बदललंय. कसं बदललंय तर साधारण 1940 मध्ये 47 मध्ये जेव्हा आपण स्वतंत्र झालो तेव्हा आपली लोकसंख्या भारताची 40 कोटी असेल. पण ज्याला एक एरिएबल लँड नावाचा इंग्रजीमध्ये कॉन्सेप्ट आहे, ज्याला शेती करण्यायोग्य जमीन आपण म्हणतो, तर ती 1947ची आणि आता 2023ची ही कमी झाली कारण अर्बनायझेशन झालं. मग लोकसंख्या 140 कोटीची 140 कोटी झाली, शेती करण्यायोग्य जमीन कमी झाली. मग अन्नधान्याचं उत्पादन कुठून झालं तर अन्नधान्याचं उत्पादन हे वेगवेगळ्या, हा जो अमोनिया मी शब्द सांगितला तुम्हाला, ह्या अमोनियामुळे शक्य झालं. ते कसं तर अमोनिया म्हणजे तुम्हाला जे युरिया आणि सुफला बनतो त्याच्यासाठी हे अमोनियम सल्फेट आणि अमोनियम नायट्रेट लागतं. तो अमोनिया हा क्रूड ऑइल पासून बनतो आणि मग आपल्याला त्याचे खतं मिळतात आणि म्हणून ते उत्पादन वाढलं. काही प्रमाणात त्याला हायब्रिड संकर पण कारणीभूत आहे. आणि दुसरं कारण हे अमोनिया. तर हा ग्रीन अमोनिया पण येईल. ग्रीन हायड्रोजनच्या सोबतीला दुसरी पॉलिसी आहे, त्याला ग्रीन अमोनिया पॉलिसी म्हणतात, जी आपल्या पैशा पाण्याशी आपल्या जगण्याशी संबंधित आहे. तुम्हाला मला माहिती पाहिजे की नक्की हे काय चाललंय, कारण तुम्ही बिलीव्ह नाही करणार पण आपण जे 100 रुपये कमवतो त्या 100 रुपयातले 70 रुपये आपण एनर्जीवर टाकतो, आपल्याला फक्त कळत नाही. त्यामुळे पैशा पाण्याशी निगडीत हे सगळ्या गोष्टी आहेत. फक्त आपण सर्वसामान्य माणूस म्हणून फक्त पैसा कमवतो आणि नंतर खर्च करतो. ह्याच्या पलीकडे जेव्हा आपण जाऊ आणि विकसित देश आणि अविकसित देश ह्याच्यातला जेव्हा फरक पाहू त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येईल की विकसित देशांमध्ये ह्या गोष्टींवर चर्चा होते, याच्यावरती पाहिलं जाते की हे नक्की मला काय मिळतंय. सो
पुढचं भविष्य जे असेल ते हेच सगळं हायड्रोजन किंवा अमोनिया, ग्रीन अमोनिया, कार्बन क्रेडिट, सोलार, विंड हे 100% असणार आहे. खरं तर ईव्ही, हायड्रोजन या सगळ्या व्हेकलचं बोलताना पहिला प्रश्न असतो तो आमच्या पैशा पाड्याचा, की अरे या व्हेकल घेण्यासाठी लागणारा पैसा येणार कुठून. त्यामुळे परत मूळ विषयावर येतो. मुळात आपण पैशा पाण्याची गोष्ट करतोय, या पुस्तकामध्ये काही महत्वाच्या गोष्टी येऊन जातात आणि त्यामध्ये पैशाचा प्रवाह आणि तो जिथे बचत रूपानं साचतो ते धरण, अशा स्वरूपामध्ये तुम्ही त्याचं वर्णन करतात बचतीचं. मुळात लहानपणापासून मराठी माणसाला त्यातल्या त्यात मराठी समाजामध्ये बचत हा तसा एक उत्तम गुण आहे आणि त्या गुणामुळे मराठी माणूस हा तसा सज्जन पण आहे, कारण त्याला खूप जुगाड करावा लागत नाही पैशासाठी. तर मुळात हे करत असताना तुम्ही काहीतरी 9 पद्धतीचे वेगवेगळी उदाहरणं देतात की या 9 गोष्टी केल्या तर तुमचं आर्थिक व्यवस्थापन उत्तम होऊ शकेल. तर त्याबद्दल थोडं सांगा ना, की 9 अशा कोणत्या संकल्पना आहेत ज्या वापरल्या तर आम्ही आमचं आर्थिक व्यवस्थापन योग्य करू शकतो. तर मला असं वाटतं बचत ही जी आहे ना, ही बचत खरं जसं तुम्ही म्हणालात एक्झॅक्टली आपल्याला लहानपणापासून शिकवलेली असते, पण बचतीपासून खरं तर आर्थिक साक्षरतेची सुरुवात होते असं मला वाटतं. मग बचत नंतर काय आहे, तर बचतीच्या नंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे त्या बचतीचं नियोजन कसं करायचं आपल्याला. म्हणजे त्याच्यातून खर्च आपण किती करतो, आपण वाचवतो किती, आणि वाचवल्यानंतर ते पुन्हा कसे गुंतवतो. गुंतवणूक ही जी प्रोसेस आहे ती खरं वाट बघण्याची. मला नेहमी असं वाटतं की 9 मार्ग किंवा 9 पद्धती ह्या फार म्हणजे छोट्या आहेत त्याच्यासाठी. म्हणजे सुरुवातीला काय केलं पाहिजे बचतीचं, तर मला असं वाटतं सुरुवातीला सगळ्यात सुरुवातीला स्वतःचा इन्शुरन्स काढला पाहिजे. जो आपल्या फॅमिलीसाठी लागतो तो टर्म इन्शुरन्स काढला पाहिजे, हेल्थ इन्शुरन्स काढला पाहिजे. आता इथे जी मंडळी बसलेत सगळी, मला ह्याच्यातली सगळे फार अनुभवी लोक वाटतात आणि ज्या पद्धतीने आपण आपलं आयुष्य जगतो त्यात आपण हे सगळं पाहिलेलं असतं की गरजेच्या वेळेला खरं तर कोणी पैसा देत नाही. म्हणजे माझे एक मित्र आहेत अरविंद जगताप म्हणून, तर त्यांनी फार एक चांगलं वाक्य या पुस्तकातही ते लिहिलंय, जे मी त्यांना आग्रह केला खरं की तुम्ही ह्या लिहा म्हणून. ते होतं की लोक दुःखात एकमेकांच्या सहभागी व्हायला सहज येतात, पण आनंदात फार कोणी सहभागी व्हायला येत नाही. मग दुःखातही येतात त्यावेळेला ते फक्त गोंजारून जातात, तुम्हाला पैसा अडका देत नाही कोणी. सो आपल्याकडे त्याच्यासाठीची तजवीज असली पाहिजे, इमर्जन्सी फंड असला पाहिजे आपल्याकडे. सो जी सगळ्यात महत्वाची संकल्पना आहे ती इमर्जन्सी फंड असला पाहिजे. इमर्जन्सी फंड असल्यानंतर तुमच्याकडे रिटायरमेंट साठीचा फंड असला पाहिजे, की तुम्ही रिटायर्ड झाल्यानंतर काय, रिटायर्ड झाल्यानंतर आपण मरेपर्यंत आपल्याला आपले पैसे मिळाले पाहिजेत, ते संपले नाही पाहिजेत. त्याच्यानंतर जी सगळ्यात महत्वाची गुंतवणूक जी असते ती तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी तुम्हाला नक्की किती पैसे कितव्या वयात पाहिजे. म्हणजे मी ज्या वेळेला साधारण 25च्या आजूबाजूला जेव्हा ह्याचा विचार करत होतो तेव्हा मी ठरवलं होतं की मी वयाच्या साधारणपणे 30 ते 35च्या आजूबाजूला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असेल. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र म्हणजे काय, तर मला असं वाटतं की पुढची 50 वर्ष जर मला ₹1,00,000 ₹2,00,000 लागणार आहे तर ते माझ्याकडे हवेत आणि त्याला मी आर्थिक स्वतंत्र असं म्हणतो. आणि ते झाल्यानंतर मग खरी गुंतवणुकीला मी सुरुवात करतो. सो गुंतवणूक हे सगळे टप्पे पार पडल्यानंतरचा माझ्यासाठीचा विषय आहे. आणि मग त्याच्यामध्ये मग तुम्ही शेअर मार्केटमध्ये किती टाकता, सिप मध्ये किती टाकता, म्युच्युअल फंड्स मध्ये किती टाकता, त्याच्यानंतर तुम्ही पर्सनल वेल्थ म्हणजे तुम्ही घर किंवा दुकान किंवा तुम्ही ज्या वेल्थ आहेत ऍक्च्युअल त्या किती घेता. सो आपल्याकडे बऱ्याचदा कुठल्या तरी एकाच गोष्टीवरती खर्च केला जातो आणि मग अडचणीच्या वेळेला आपल्याला प्रॉब्लेम येतो की मग ते विकता येत नाही काहीच. सो तुम्हाला सोन्यामध्ये तुम्ही किती गुंतवणूक करता. सो ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात जी होते ती मुळात ह्या म्हणजे मी अगोदर गोष्टी सांगितल्या त्याच्यानंतर होते. मला असं वाटतं तरुणांमध्ये ह्याची फार जास्त गरज आहे, की तरुण आपला आत्ताचा जो आहे तो बचत सोडा किंवा हे पुढचे गुंतवणूक वगैरे विषय लांबच राहिले, तो सगळं काही कर्जातूनच सुरुवात करतो. म्हणजे अगदी त्याची सुरुवातच तिथून होते. लग्नाला पण तो पर्सनल लोन घेतो. बरं किती लोन घ्यावं पर्सनल लोन. माझा एक मित्र आहे त्याने त्याच्या बाबांच्या घरावरती 25 लाखाचं पर्सनल लोन घेतलं लग्नासाठी आणि ते होतं नव्हतं घर ते परत बँकेकडे ठेवलं आणि जोरदार लग्न केलं. आता ते अजून लग्नाचं कर्ज फेडते. सो आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला नक्की काय करायचंय हे मुरत नाही आपल्याकडे. सो आपल्याकडे शो फार वाढलेला आहे. शो ऑफच्या नादामध्ये आपण बेसिक गोष्टी विसरतो. मला असं वाटतं ह्या पुस्तकाने वेगळं काहीच दिलं नाही. जे तुमच्या माझ्या मनात आहे ते त्याच्यात आलं आणि ते आत्ताच्या तरुणाला भावलं की अरे नाही, मी हे शो ऑफ साठी का पैसे खर्च करू. मला जर का मोठी गाडीची गरज नाहीये तरी पण तो मोठी गाडी घेऊन हिंडतो. तो त्याला सोन्याचं गळ्यात चेन टाकून फार काय मिळणार नाही पण तरी पण तो टाकून हिंडतो. किंवा त्याच्या लग्नात किंवा त्याच्या मुलाच्या बारशाला तो 5-5, 10-10 लाख रुपये खर्च करतो. आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये तुम्हाला विश्वास बसणार नाही पण तुम्ही जावा, तुम्हाला लग्नात नवरदेव आणि नवरी हेलिकॉप्टरने येते. तुम्ही म्हणजे हे अगदी सहज होत असं ती हेलिकॉप्टरने येते
लग्नाच्या स्थळी त्याच्यासाठी 5 लाख रुपये प्रॉपर खर्च केले जातात आणि त्याचं कोणाला काही वाटत नाही. लोकांना लग्नामध्ये म्हणजे अक्षरशः पद्धतीने म्हणजे अगदी समजा तो आंबा भडंग फेमस आहे तर मग तिथलाच भडंग आणला जातो किंवा अमुक ठिकाणी त्याला काजूची भाजी करायची ते रत्नागिरीवरूनच ओला काजू आणला जातो. म्हणजे इतकं भयंकर प्रमाणात खर्चाचं प्रमाण वाढलंय. या पुस्तकानं दुसरं काही वेगळं केलं नाही. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी हेच सांगितलं ह्याची गरज नाही आपल्याला. तुम्हाला गरज कशी ते त्याच्यात इन्व्हेस्ट करा, तंत्रज्ञानामध्ये इन्व्हेस्ट करा. मला असं वाटतं की आपण पुस्तकं का नाही वाचली पाहिजे. ज्या विषयामध्ये मी काम करतो, मी ज्या क्षेत्रात मला पुढे करिअर करायचं त्याच्यात नवीन शोध काय लागतात त्याच्याबद्दल मी काय नाही का वाचलं पाहिजे. मी युरोप अमेरिकेमध्ये जाऊन माझ्या क्षेत्रात काय चाललंय हे मी जाऊन का नाही पाहिलं पाहिजे या वयात. सो मी ह्याच गोष्टी सांगितल्या, लोकांना त्या आवडल्या. सो याच मला वाटतं सिक्रेट्स आहेत आपल्या पैशाचे, की आपल्याला नक्की काय करायचंय. त्या समृद्धीसाठी जेव्हा मी प्रयत्न करतो तेव्हा ती समृद्धी अजून वाढत जाते. आता या संदर्भातली जागृती ही टप्प्याटप्प्यानं होत जाते. आपण लोकमान्य सेवा संघात आहोत. लोकमान्य टिळकांच्या त्या पूर्ण सध्या जी सिरियल सुरू आहे त्यातला एक किस्सा येतो की त्यांच्या लग्नामध्ये आहेर म्हणून काय हवं तर ते पुस्तकं मागतात आणि ते म्हणतात ती जास्त मूल्यवान आहेत माझ्यासाठी म्हणून. मुळात हा विचार समाजात आहे, पण आपण इतर समाजांकडे बघून बदलत चाललोय का अशा स्वरूपाचं एक चित्र पाहायला मिळतं. आपण सरस्वती पूजक होतो आहोत, पण सध्या लक्ष्मी पूजकही होण्याच्या मार्गाने मराठी समाज खूप वेगात पुढे सरकतोय. चांगलंही आहे, त्यात काय वाईट नाही, पण त्यातून अवगुण पण येत आहे. तर मुळात त्यासाठीचा म्हणून काय सल्ला असेल. कारण आता सध्या प्रत्येक युवक इंजिनियर झाला किंवा ग्रॅज्युएट झाला की तो म्हणतो मला स्टार्टअप सुरू करायचा आहे आणि मग तो स्टार्टअप सुरू करण्यासाठी तो एक तर फंडिंग बघायला जातो किंवा मग घरातलेच पैसे घेतो. त्यांच्यासाठी मूळ काय सल्ला असेल की बाबा जर आर्थिक नियोजन करायचं असेल या टप्प्यावर वयाच्या 23च्या टप्प्यावर तर ती करताना काय जागरूकता पाळली पाहिजे. मी या मताचा आहे की खरं उद्योग, मी काल परवाच्या एका मुलाखतीमध्ये पण म्हटलं होतं की उद्योग प्रत्येकानेच करावा असं काही नाही. म्हणजे गरजेचं नाही की प्रत्येकानेच उद्योग करावा. हल्ली प्रत्येक क्षेत्रात अपॉर्च्युनिटीज आहेत आणि तुम्ही तिथे प्रचंड पैसे कमवू शकता अशी परिस्थिती आहे. म्हणजे कॉर्पोरेटमध्ये जर तुम्ही घेतलं आता तर कॉर्पोरेटमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर संधी आहेत की उद्योग करून एखाद्या माणसाने, म्हणजे मला कधी कधी पूर्वी वाटायचं की कशाला आपण उद्योग करायचा. जेव्हा वाईट दिवस येतात त्यावेळेला असं वाटतं नाही कशाला डोक्याला ताप केला आणि धंदा सुरू केला. तर तेव्हा मला वाटायचं अरे कॉर्पोरेटमध्ये असतो तर आपल्याला आता 2-4 कोटी रुपये सहज पगार असतात. हल्ली कॉर्पोरेटमध्ये 1 कोटी 2 कोटी हे फार कॉमन आहे. म्हणजे एखाद्याला चांगला खरंच त्याचं शिक्षण चांगलं आहे, त्याला अनुभव चांगला आहे तर 1-1, 2-2 कोटी 4-4 कोटीची पॅकेजेस आहेत लोकांना. त्याच्यामुळे तिथे संधी आहेत कॉर्पोरेटमध्ये. लोकांना बाकी अनेक क्षेत्र खुली झालेली आहेत. पण तरी ज्याला उद्योगच करावा असं वाटतो, मला असं वाटतं त्यासाठी मी 4 गोष्टी ज्या मी नेहमी सांगतो तो असतो, म्हणजे त्यांनी जर स्वप्न बघतोय तो त्याचे जे ड्रीम्स आहेत तर मग ते ड्रीम्स हे एकदम क्रिस्टल क्लिअर असले पाहिजेत. म्हणजे ते झोपेत बघितलेल्या स्वप्नांवरती माझा विश्वास नाही. जेव्हा एखादा आपण स्वप्न बघतो त्यावेळेला तो आपण खरं ते जागेपणी स्वप्न बघायला हवं आणि ते पेन डाऊन करायला हवं, लिहायला हवं स्वप्न. सो स्वप्न लिहायला हवीत असं मला वाटतं. जे तरुण मुलं जे कोणी बघणार असतील किंवा इथं असतील त्यांना माझी विनंती असेल की तुम्हाला काय करायचंय ही स्वप्न लिहायला हवीत. मी बऱ्याचदा माझी स्वप्न लिहितो, मी पेन डाऊन करतो की मला असं वाटतंय की मला वर्षभरात हे करायचंय, 6 महिन्यात हे करायचंय. सो ड्रीम्स जे असतील वी शुड पेन इट डाऊन. दुसरी गोष्ट म्हणजे फोकस असला पाहिजे मग त्याच्यावरती की जे मला करायचंय मी फक्त तेवढंच करणार. मग मी त्याच्या बाहेर इकडे तिकडे जाणार नाही. मग मी त्याचा प्लॅन ऑफ ऍक्शन बनवणार आणि मी त्या फोकसवर राहणार. तिसरी जी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मी पाळली माझ्या आयुष्यात ती मला असं वाटतं की चांगले मित्र आणि तुमची जी नेटवर्किंग साथ संगत आहे ती अत्यंत चांगली पाहिजे. म्हणजे त्या क्षेत्राशी संबंधित मित्र माझे असले पाहिजेत किंवा बाहेरच्या क्षेत्रातले जरी असतील तरी पण ते असे मित्र असावेत जिथे तुम्हाला चॅलेंज होईल. म्हणजे बऱ्याचदा कसं होतं की एखादा उद्योजक असला किंवा एखादा लीडर असला, समजा तुम्ही तुमचं एक चॅनल हेड करताय किंवा मी माझी कंपनी हेड करतो किंवा इथे अनेक अशी मंडळी असतील जे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात मॅनेजरियल पोस्टवरती असतील. म्हणजे मला ती मॅनेजरियल पोस्ट ही जास्त महत्वाची वाटते. म्हणजे आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर मी मॅनेजरच असेल, काहीतरी लोक 4 हँडल करत असतो आपण. सो आपल्या बाजूला जर का असं कोंडाळं असेल की जे फक्त आपल्यालाच होला हो म्हणत असेल की हा अरे साहेब तुम्ही 1 नंबर, काही जरी झालं साहेब 1 नंबर, सगळं बरोबर तुमचं, अशी मंडळी असतील ना तर मला सगळ्यात जास्त धोकादायक ती वाटतं. सो मला असं वाटतं आपल्या आजूबाजूला आपल्याला चॅलेंज करणारी मंडळी असली पाहिजे की हे चुकतंय, दिस इज नॉट राईट. आणि तुम्हाला जेव्हा अशी चॅलेंज करणारी मंडळी असतात आणि जेव्हा तुम्हाला ते निदान पूर्ण रस्ता किंवा उत्तर नाही दाखवत पण ते तुम्हाला सांगतात की नाही मला असं वाटतं की हे तुमचं चुकतंय आणि तुम्ही हे करायला हवं, अशी मंडळी आपल्या आजूबाजूला असली पाहिजे.
ते तुमच्या तशा पद्धतीचे किंवा तुम्ही कुठे संकटात अडकलाय आणि मग त्या वेळेला तुम्हाला कोणीतरी भले मदतीचा हात नको देऊ दे पण तो सोबत उभा राहिलाय अशी मंडळी पाहिजेत आपल्याला. सो ते जे मित्र परिवार आहे, साथ संगत आहे ती चांगली पाहिजे. आणि चौथी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, लर्निंग आणि अनलर्निंग वरती विश्वास असला पाहिजे. फक्त नवीन गोष्टी शिकत नाही जायचं, फक्त नवीन गोष्टी शिकत नाही जायचं, तर ज्या चुकीच्या वाटतायत त्या विसरत जायचं, त्या पुसत जायचं, त्या खोडत जायचं. जेव्हा तो प्रवास होतो तो खरंच समृद्धतेकडे आपल्याला घेऊन जातो. ती खरी आर्थिक समृद्धी तिथून येते. त्यामुळे ह्या 4 गोष्टी केल्या तरी मला वाटतं पुरे होऊन जातं. आपण तरुणांबद्दल बोललो, अनेक ज्येष्ठ नागरिक आहे इथे, आणि प्रश्न येतो तो की रिटायरमेंट झाली आहे, ग्रॅज्युएटी बऱ्यापैकी आली आहे, पेन्शन बरी येते, आता सेव्हिंग पण बरी आहे, पण आर्थिक नियोजन हा तिथपर्यंत झालेला विषय नसतो. आणि मग प्रश्न येतो, मग आता इतका जो एकदम ग्रॅज्युएटीचा पैसा आला त्याचं काय करायचं, किंवा त्याचं नियोजन काय करायचं या वयामध्ये 60 मध्ये, तर त्या संदर्भात काही सल्ला आहे तुमच्याकडे? मला तिथपर्यंत पोहोचायचंय खरं. आणि मला नेहमी असं वाटतं की फार मोठा घास कधी घेऊ नये. मी अजून फार लहान आहे खरं. मला माहिती नाही पुढे काय होईल ते. तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद असावेत की मीही 60 नंतर असाच कुठेतरी असा कार्यक्रम बघत असेल. मला असं वाटतं ते सगळ्यात मोठं सुख असेल माझं, की मनाला शांतता असेल. आणि ती जी शांतता आहे ती कदाचित मी आय विश माझे बाबा असते तर तेही बसले असते इथे. तो मला असं वाटतं हे आयुष्यात यायला हवं की आपल्याला जे वाटतं ते करायला हवं. मला जे वाटतं ते मला त्याच्यासाठी वेळ देता यायला हवा. मला उद्याची चिंता नसावी की मी उद्या सकाळी नाश्त्याला काय खाणार, मिळेल का मला. मला असं वाटतं की आत्ता तरी तुर्तास मी ते शांत जीवन म्हणून बघतो. त्यामुळे या मंडळींकडून आशीर्वाद मिळत एवढीच अपेक्षा. मार्गदर्शन करणं एवढा किंवा ते सांगण्यासारखं मी अजिबात मोठा नाही. धन्यवाद. पुस्तकातल्या एका प्रकरणामध्ये घरातली महिला आणि मुळात आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये घरातली जी स्त्री असते ती आपली अर्थमंत्री असते, तीच खऱ्या अर्थानं आपलं अर्थकारण सांभाळत असते. तर पण तरीही अजूनही ज्या स्वरूपामध्ये आर्थिक साक्षरता या वर्गामध्ये यायला हवी, अनेक महिला आहेत आपल्यासमोर, या वर्गाच्या आर्थिक साक्षरतेसाठी म्हणून काय करणं गरजेचं आहे? खरं या मुद्द्यावरती ना मला तुमचे आभार मानायचे. तुम्ही हा प्रश्न विचारला. सो तुमचे खरंच धन्यवाद. कारण आमची ज्या वेळेला या मुलाखतीत काय बोलायचं ही चर्चा चालली होती ना, त्यावेळेला त्यांनी मला काही सांगितलं नव्हतं. आणि मला असं राहून राहून वाटायचं की हा मुद्दा यायला पाहिजे. कारण आपण अशा मातीतून येतो ना, ज्या मातीतून महिलांसाठीच जे काही ह्या देशामध्ये झालं ते सगळं काही ह्या महाराष्ट्राच्या मातीतून सुरू झालं. महिलांची प्रगती असेल, महिलांचा विकास असेल, म्हणजे मला असं वाटतं जगाला दिशा देण्याचं काम महाराष्ट्राच्या मातीने दिलंय. आपण बऱ्याचदा ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे जर का तुम्ही बघितलं की आपल्याला राजाराम मोहन राव यांची चळवळ आठवते, ती सतीची चाल त्यांनी बंद केली ते, पण त्याच्यानंतर महिलांसाठी जे काय झालं ते ह्या महाराष्ट्राच्या मातीत झालं. मग अगदी 1848 साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यामध्ये शाळा सुरू केली. त्याच्यानंतर आगरकरांचं काम असेल शिक्षणाच्या संदर्भातलं, किंवा त्याच्यानंतर आपल्याकडे झालेल्या डॉक्टर्स असतील, रखमाबाई राऊत असतील किंवा आनंदीबाई असतील, आय होप आनंदीबाई डॉक्टर, सो त्या डॉक्टर्स असतील, किंवा त्याच्यानंतर कर्वे असतील, या मंडळींनी जे काही शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम केलं महिलांच्या, आणि ते अक्षरशः जागतिक पातळीवरती नोंद घेण्या इतपत मोठं होतं. पण मग 1848 ते 1947 आणि आता 2023 ह्या काळातही ज्या वेळेला आपण एखाद्या महिलेला प्रश्न विचारतो की तुम्ही घर घेताना तुम्ही व्यवहार कितीला झाला तुमचा घराचा, किंवा तुम्ही एखाद्या महिलेला आपण विचारतो की तुम्ही तुमच्या नवऱ्याने शेअर मार्केटमध्ये कुठे इन्व्हेस्ट केलेत, शेअर मार्केटचं, किंवा तुमच्या पतीने घर घेतंय एखादं तर काय अग्रीमेंट केलंय, तर ती म्हणते आमचे सगळे व्यवहार ते आमचे हे बघतात. अरे ती कमवते लाख लाख 2-2 लाख रुपये महिन्याचे कमवते, तिला माहिती नाही? तिला माहिती नसावं? आपण महिला हक्कांच्या गोष्टी करतो आणि आपल्या बायकोकडे आपल्या अकाउंटचा साधा पासवर्ड नसावा? म्हणजे मी जेव्हा इथे बसून बोलतोय त्यावेळेला माझ्या पत्नीकडे ते सगळं आहे. मी अगदी पूर्ण विचार करून बोलतोय, मी पब्लिक प्लॅटफॉर्मवर बोलतोय. सो मला असं वाटतं आपल्याकडे हे नसावं, महिला आर्थिक साक्षर नसाव्यात आपल्या इथल्या. किती महिलांना समजतं बँकेमध्ये जाऊन व्यवहार कसे करायचे ते? शिकल्या सवरलेले जरी असतील, आर्थिक साक्षर जरी, फक्त साक्षर होऊन भागणार नाही. आपल्याकडे त्या महिलांकडे आर्थिक साक्षरतेची दोरी आहे का अजून तरी? तर नाही. कित्येक घरांमध्ये आजही फक्त त्यांच्याकडे किचन मधले अधिकार असतात. डाळ आण, वाण सामान आण, किराणा आण, त्याच्यातून त्या बिचाऱ्या सेव्हिंग करत असतात. माझी आई त्याच्यातच, म्हणजे सगळ्यांकडेच.
पण मग त्यांना माहिती आहे का की आता सिप काय आता मार्केट किती आहे, शेअर मार्केट किती आहे, त्यांचं डीमॅट अकाउंट आहे का, त्यांना आपण आर्थिक व्यवहारामध्ये इन्व्हॉल्व्ह करतोय का? तर मला असं वाटतं त्याचं उत्तर नाही असं आहे. आणि महाराष्ट्राला ही वेळ आलेली आहे की आपण आता पुन्हा एकदा आपण राज्य म्हणून पुढाकार घेऊन आपण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोहीम हातात घेतली पाहिजे. मला असं वाटतं 21व्या शतकामध्ये ती खरी सुरुवात असेल की आपल्या इथली प्रत्येक महिला आर्थिक साक्षर असायला हवी. तिला तिचं ते फक्त ती कमवते तेच नाही, तर तिचा नवरा जे कमवतो त्याचे पण सगळे व्यवहार माहिती पाहिजेत. मला असं वाटतं आम्ही आमच्या त्या पुस्तकाच्या माध्यमातूनच तर नाही, पण लेटसीडच्या माध्यमातूनही आम्ही एक चळवळ उभी करतोय. तिचं नावच आम्ही तिच्या हाती आर्थिक साक्षरतेची दोरी असं करतोय. आणि आम्ही पर्टिक्युलरली स्त्रियांमध्ये आपण हे आर्थिक साक्षरता प्रकरण कसं काय रुजवू शकतो याच्यावरती काम करतोय. ऑलरेडी काही आम्ही रिसर्च केलेले आहेत, त्यामुळे आम्ही अगदी एप्रिल पासून आम्ही त्याच्यावर कामाला सुरुवात करतोय. सो तुमचे खूप धन्यवाद सर, तुम्ही हा प्रश्न विचारला. प्रफुल्लजी, मुळात मी पुन्हा आहे ना आपल्या प्रेक्षकांच्या दृष्टीने, कारण तुम्ही पासवर्ड हा शब्द वापरला आणि आपल्या सगळ्यांचं जगणं जे आहे ना ते त्याच पासवर्डच्या अवतीभोवती झालंय सध्या. म्हणजे अगदी ज्येष्ठ नागरिकांनाही बँकेतला QR कोड पासून तो पासवर्ड लक्षात ठेवावा लागतो. आणि अनेकदा असं होतं की मग आपण आपली इकॉनॉमिकल बिल ही तयारच केलेली नसते. म्हणजे मी 60वीत आहे, मला भरोसा असतो आता मी 10 वर्ष तरी आहे, अजून माझा जो पैसा आहे, पण अरे आपलं उद्याचं जगणं माहीत नसतं आणि मग पासवर्डचं नियोजन नसतं. मुळात या वयामध्ये किंवा कोणत्याही वयामध्ये, अगदी तुमच्या माझ्या वयातही, जर आर्थिक साक्षरता आपण आपल्या कुटुंबासाठी तयार करत असू तर काळजी काय घेतली पाहिजे? तुम्ही जसं म्हटलात मी माझ्या पत्नीला सगळे पासवर्ड दिले आहेत, तर आम्हाला जर सगळ्यांना घराला आर्थिकदृष्ट्या नियोजित ठेवायचं असेल तर आम्ही काय काळजी घेतली पाहिजे? म्हणजे ही गोष्ट मात्र मी हक्काने सांगू शकतो म्हणून सांगतोय, यात मी अजिबात कुठलाही हे ठेवत नाही. पण मला असं वाटतंय विल बनवलेली असायला हवी. म्हणजे आपली आपली विल अगदी रेडी असायला हवी. ती प्रॉपर एका ठिकाणी असायला हवी. म्हणजे हे अगदी बेसिक गोष्टी आहेत फायनान्स मधल्या किंवा वेल्थ मॅनेजमेंट मधल्या. आपलं विल हे 100% असलं पाहिजे, ह्या मताचा मी आहे. आपली इच्छा काय आहे ती आपण जशी जशी बदलत जाऊ तसं त्याच्यामध्ये ऍडिशनही व्हायला हवं. कारण मला असा विश्वास आहे की आज जे वाटतं तेच उद्या एखाद्याबद्दल वाटेलच असं नाही, त्याच्यामुळे त्याच्यात बदलही व्हायला हवेत. पण आजची जी भावना आहे ती त्याच्यामध्ये असायला हवी. एक दुसरी गोष्ट, ते विल हे झाल्यानंतर किंवा त्याची जी पद्धती आहेत त्याच्यामध्ये हल्ली फार ऍडव्हान्स पद्धती आलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या कुठल्याही चांगल्या लॉयरचा किंवा वेल्थ मॅनेजमेंट कंपनीचा सल्ला घेऊन ते करायला हवं. पासवर्डच्या बाबतीत मी एक नेहमी सगळ्यांना सल्ला देतो की पासवर्ड इकडे तिकडे कुठेही न लिहिता, जसं आपला एखादा घरातला लॉकर असेल किंवा कुठल्याही आपल्या बँकेचा लॉकर असेल त्याच्यामध्ये आपले सगळे पासवर्ड लिहिलेले व्यवस्थित सेफ ठेवलेले असले पाहिजेत. आणि त्याची एक चावी आपल्या जो घरातला विश्वासू माणूस असेल त्याच्याकडे ती चावी असली पाहिजे. मग तो फक्त फोनच नाही, म्हणजे माझा अत्यंत परिचित व्यक्ती करोनामध्ये गेला आणि अगदी समोरची गोष्ट सांगतो, आजही त्याच्या कुटुंबाला त्याने नक्की शेअर्स मध्ये कुठे कुठे इन्व्हेस्ट केले होते काहीही भेटलं नाही. तेच नाही तर त्यांच्या अकाउंटमध्ये अक्षरशः लाखो रुपये पडलेले असतानाही त्यांना दुसऱ्यांकडून पैसे उधार घ्यावे लागले होते त्यांच्या मुलाबाळांसाठी. आणि हे होतं. त्यामुळे जेवढी तंत्रज्ञान वाढत जातं, ते खरं हा विषय नाहीये त्या गोष्टीचा, पण पाश्चिमात्य देशांमध्ये 17व्या शतकाच्या आधीला प्री मॉडर्निझमचं युग म्हटलं जायचं, 18व्या शतक आणि 17व्या शतकाला मॉडर्निझम म्हटलं जायचं आणि 18व्या शतकानंतर पोस्ट मॉडर्निझम म्हटलं जायचं. पोस्ट मॉडर्निझम वरती 1950 साली चळवळी झाल्यात की ते कसं घातक आहे. तसं आय विल नॉट बी सरप्राईज की पुढच्या 10-20 वर्षात ह्याच्यावरती चळवळी होऊ नये की हे डिजिटल युग किती घातक आहे म्हणून. म्हणजे आता जे आपल्याला दिसतं बऱ्याचदा पुण्यासारख्या शहरांमध्ये किंवा अनेक शहरांमध्ये की मुलं आई वडिलांबरोबर राहतच नाहीत, किंवा US आणि अमेरिकेमध्ये तर ते अक्षरशः नंतर पोरं गायब होऊन जातात, 16व्या वर्षीच ते आई वडिलांना सोडून त्यांचं निघून जातात. तसे डिजिटलचे इतके तोटे आहेत ज्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे, ज्याच्यावर जागृती व्हायला पाहिजे. ती नाही झाली तर 10 वर्षानंतर आंदोलन नाही झाली तर मला आश्चर्य वाटेल. त्यामुळं पासवर्ड हे लिहिलेले असावेत. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो पासवर्ड उगीच आपण कोणालाही सांगायला नाही पाहिजे, याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तो लिहून तो जसं मी म्हटलं लॉकरमध्येच असावा, पण आपल्याला स्वतः ते डिजिटल व्यवहार कसे करता येतील हे शिकायला हवं. त्याच्यापासून आपण जेवढे लांब पळू तेवढं ते धोका आपल्या मागे जास्त जोरात पळत येणार, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे जरी कुठल्याही वयात आपण असू तरी बँकांचे डिजिटल व्यवहार हे शिकले पाहिजेत, या मताचा मी आहे. तो महत्वाचा सल्ला आहे, कारण सल्ला अत्यंत छोटा, साधा, सरळ असा आहे. अनेकदा त्याला महत्वच दिलं जात नाही, पण तो अत्यंत महत्वाचा असतो.
कारण आपल्यानंतर आपल्या कुटुंबासाठी आपण जे काही कमावलेलं असतं, जे काही एक त्यांच्या सुखासाठी म्हणून तयार केलेलं असतं, तर त्यांच्या हाती देणं गरजेचं असतं आणि त्यासाठी तो पासवर्ड खूप गरजेचा असतो. निश्चितपणे आजच्या या कार्यक्रमातून त्यासाठी म्हणून आम्हाला टिप्स मिळत आहेत. मुळात प्रफुल्लजी, तुम्ही फक्त तंत्रज्ञान किंवा एनर्जी तंत्रज्ञान इतकं पुरतं मर्यादित नाही आहात. तुम्ही पैशाची गोष्ट जी सांगतात तो तुमच्या फावल्या वेळेतला असा भाग आहे. मूळ तुमचा जो कोर सब्जेक्ट ऑफ पैसा पाण्याचा व्यवसाय आहे तो तंत्रज्ञान. तर मुळात पैशासाठीचं जे बदलतं तंत्रज्ञान आहे त्याकडे तुम्ही कसं बघताय? कारण तुम्ही म्हणताय डिजिटल युगाची एक मोठी चळवळ होईल आणि आता पैशासाठीचं म्हणून क्रिप्टो पासून तर बिटकॉइन या सगळ्या याच्यापर्यंत किंवा आरबीआयच्या डिजिटल करन्सी पर्यंत, तर या पैशा पाण्याच्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघतात बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या? अगदी सोपं आहे की म्हणजे त्याच्या बाबतीत हा खरं फार फॅसिनेटिंग विषय आहे. म्हणजे जसं आपण बघतो की एक शेतकरी शेतात पीक लावतो, समजा फळं लावेल किंवा तो पीक लावेल, त्याच्यानंतर तो त्याच्या रानातनं तो काढतो आणि तो एखाद्या एपीएमसी मार्केटमध्ये विकतो. एपीएमसी मार्केटमध्ये एक त्यांचा तो व्यापारी असतो, ते व्यापारी ते घेतो, ते विकत घेतो, त्याच्यानंतर ते एका एजंटला त्याच्या पुढच्या त्या याला देतो, तो भाजी विक्रेत्याला देतो, तो भाजी विक्रेता आणून मग तो बाजारात देतो आणि मग तो आपल्याला विकतो. याच्यामध्ये कमीत कमी 5 ते 6 चेन होतात. आता हे खरं चुकीचं आहे. तो डायरेक्ट शेतकरी ते आपण हे अशी चेन असली पाहिजे, कारण हे मधले सगळेच्या सगळे इन्क्लुडिंग बँक हे एजंट असतात. त्यामुळं आता जे इथून पुढे येईल ती सगळी डिजिटल करन्सी येईल. त्यामुळं क्रिप्टोला, ब्लॉकचेनला आणि एकंदर डिजिटल करन्सीला पुढच्या काही दशकांमध्ये प्रचंड मोठं भविष्य आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला मगाशी म्हटलं की आपल्याला ऑनलाईन सगळ्याच्या तंत्रज्ञानाने शिकलंच पाहिजे. आणि इथून पुढचं जे भविष्य असेल ते सगळं ब्लॉकचेन बेस असेल. त्यामुळे ब्लॉकचेन आलं की क्रिप्टो आलं आणि क्रिप्टो आलं की डिजिटल करन्सी आली. त्यामुळे हे इतकं हातात हात घालून चालणार आहे आणि आपण कितीही प्रयत्न केला तरी आपण त्याच्यापासून लांब राहणार नाही. माझे बाबा तार मास्तर होते, त्यावेळेला त्यांना प्रमोशन म्हणून त्यांना सांगितलं की तुम्हाला कम्प्युटर शिकायला लागेल. कम्प्युटर जर तुम्ही नाही शिकलात तर तुमचं प्रमोशन जाईल. माझा बाबा म्हणाला मी नाही शिकणार कम्प्युटर, पण मला प्रमोशन नको, पण मला त्याची भीती वाटते. आणि ते नाही शिकलं कम्प्युटर, ते त्यांचं प्रमोशन नाही झालं. पुढे असं झालं की म्हणजे त्यांच्या मागून आलेली माणसं पुढे गेली, पण ते म्हणाले नाही मला हे आपलं कडकट्ट चांगलं चालू आहे, तेवढंच जमतं, मी तेवढंच करेन. काय होतं ह्याच्यात की जेव्हा आपण असं म्हणतो त्यावेळेला मग आपण ही तयारी केली पाहिजे की नाही माझी प्रगती मी इथपर्यंत सीमित ठेवणार आहे. माझ्या बाबाला काही त्रास नाही झाला त्याचा, त्यांना ते आनंदी होते त्याच्यात. मग आपण मग त्याच्यात आनंदी राहिलं पाहिजे. आपण हे नाही विचार केला पाहिजे की मग तो पुढे गेला, याने फार छापलं, हात फारच काहीतरी गडबड केली वगैरे, असं काही नाही. जो काळासोबत राहील, जो उद्याचा विचार करून आज ती कृती करेल, तो 100% पुढे जाईल. त्याच्यामुळे आपल्याला हे शिकलं पाहिजे जर आपल्याला काळाच्या सोबत जायचं आणि काळाच्या पुढे जायचंय. प्रफुल्लजी, साधारण मुलाखतीच्या पहिल्या टप्प्यावर येतो तो प्रश्न मी शेवटाच्या दिशेने जाताना विचारतो. मुळात आम्हाला तर प्रफुल्ल वानखेडे कळले, त्यांचं लिखाण आम्हाला ठाऊक आहे, त्यांचा व्यवसाय ठाऊक आहे, पण थोडंसं की मग मुळात प्रफुल्ल वानखेडेंचा इथपर्यंतचा प्रवास झाला तरी कसा, ते मूळचे कुठले, त्यांचं शिक्षण काय, थोडं याबद्दल सांगा. कारण बाबांबद्दल तुम्ही सांगितलं तार खात्यात होते, तर मग एकदम एनर्जी सारखा विषय तो कुठून आला, किंवा हे तंत्रज्ञानाची गोडी कुठून आली, किंवा ही पैशाची गोडी कुठून आली, याबद्दल थोडं. मी मूळचा सातारा जिल्ह्यातला आहे आणि माझं शिक्षण सगळं जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. तिथून पुढे माझं इंजिनिअरिंग झालं कराड मध्ये. त्याच्यानंतर मग मी कॅम्पसमधनं सिलेक्ट झालो आणि मी काही मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये काम केलं. त्या अगेन या क्षेत्रातलं थर्मॅक्स ही त्यापैकी एक थर्मॅक्स लिमिटेड नावाची एक कंपनी आहे. मग तिथे काम केल्यानंतर मी युरोपमध्ये कंबशन टेक्निक्समध्ये बरीचशी कामं केली आणि कंबशन टेक्निक्समध्ये काम करत असतानाच हा ऊर्जा हा विषय आणि त्याच्याही आधी कॉलेजमध्ये असतानाही ऊर्जा या विषयावरती मी काम करत होतो. आणि मग साधारण 2007ला मी माझा जो आत्ता व्यवसाय आहे तो मी सुरू केला. त्याच्या आधी अनेक प्रयत्न केले होते, तुम्हाला गुगलवरती किंवा याच्यात आहे. आय एम नॉट दॅट सक्सेसफुल बिझनेसमॅन, आय एम अ फेल्ड बिझनेसमॅन, व्हॉट आय से. आणि मग 2007 नंतर आतापर्यंत 15 वर्ष आम्ही या क्षेत्रात काम करतोय. आमच्या क्षेत्रात आमची एकमेव कंपनी अशी आहे जी आम्ही एंड टू एंड सोल्युशन देतो थर्मल इंजिनिअरिंग मधले. सो जगभरामध्ये वी आर द ओनली पीपल हू वर्क इन कम्प्लीट एंड टू एंड सोल्युशन. आणि आमच्याकडे जवळपास 450 इंजिनियर्स काम करतात. भारतातल्या सर्वोत्तम संस्थांमधली मुलं आमच्याकडे आहेत. अगदी IIT, IIM पासून ते जमनालाल बजाज आणि अगदी बाहेर
च्या इन्स्टिट्यूटमधून शिकून आलेली अनेक तंत्रज्ञ आमच्याकडे काम करतात. सो मला असं वाटतं की हे उद्योग हे माझं पॅशन आहे किंवा तो लोकांचा एखादा छंद असतो. सो तसं मला असं वाटतं आता तो छंद झालेला आहे आणि त्याच्यातून हे कोरोना काळात सुचल्यामुळे मी लेखक झालोय. बाकी माझा फुल टाइम बिझनेस पुन्हा तो माझा व्यवसायच आहे. हे फक्त आउट ऑफ एक वाचन चळवळीसाठी काहीतरी योगदान देता यावं किंवा विषय कळावेत म्हणून केलेला पुस्तक हा प्रयत्न होता. ते वाचन संस्कृती, मुळात वाचन संस्कृतीवर पण बरंच काम करताय तुम्ही. तर ते लेट्स रीड या माध्यमातून मुळात कशा स्वरूपातलं हे काम आहे आणि अगदी मॅजेस्टिकला जर उद्या मदत होणार असेल किंवा अनेक प्रकाशकांना किंवा वाचकांना तर ती कशा स्वरूपात तिथे ते मिळवू शकतात? बऱ्याचदा काय होतं, मी जसं म्हटलं तसं आपण आधुनिक तंत्रज्ञान वापरायला थोडेसे आपण मागे असतो. म्हणजे आता मी जेव्हा ह्या लायब्ररीमध्ये गेलो होतो तेव्हा मी सरांना प्रश्न विचारला की या लायब्ररीमध्ये एखाद्यानं पुस्तक घेऊन गेलं, आता माझ्या बाबाने पु ल देशपांडे वाचले असतील तर माझ्या बाबांनी त्यावेळेला पु ल देशपांडेंच्या एखाद्या कुठल्या तरी पुस्तकावर काय अभिप्राय दिला असेल असं मला वाटलं, तर आता मला नाही ना कळणार. सो आता इतके आधुनिक सॉफ्टवेअर आलेत की आता मी त्या पुस्तकाचा आत्ता मी बुक रिव्ह्यू लिहिला तर तो अगदी पुढची 50 वर्ष 100 वर्ष 200 वर्ष कधीही मला वाटलं तर मला कळेल माझ्या बाबांनी बटाट्याची चाळ वाचलं तेव्हा त्यांनी हे लिहून ठेवलं होतं. किंवा माझ्या बाबांनी आगरकर वाचले होते त्यावेळेला आगरकरांबद्दल हे लिहिलं होतं. तर रिव्ह्यू मेकॅनिझम असला पाहिजे लायब्ररीज मधून. तर मग आम्ही काय केलंय की एक त्याच्या संदर्भात रिसर्च करून एक अशा सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे जिथे लायब्ररी मॅनेजमेंट पूर्ण आम्ही आमच्या पद्धतीने करतो आणि जेवढी लोक पुस्तकं वाचतील त्यांचे रिव्ह्यू त्यांना टाकता येतील. लेट्स रीड मध्ये आमच्या हे लक्षात आलं की तरुण मुलं वाचत नाहीत असं वाटत होतं. त्याच्यामुळे आम्ही समाज माध्यमांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहोत आणि समाज माध्यमातून मग आम्ही मुलं पुन्हा वाचन चळवळीकडे वळवतो. त्यासाठी आपल्या 3 मोबाईल लायब्ररीज आहेत ज्या मोबाईल लायब्ररी ठाणे आणि रायगड जिल्ह्यात काम करतात. मोस्टली ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही फुकट पुस्तकं वाचायला देतो त्यांच्या घरी. त्याच्यानंतर जेवढे अनाथालय आणि वृद्धाश्रम आहेत तिथेही आम्ही पुस्तकं वाचायला देतो. झोपडपट्ट्यांमध्ये विशेष करून आम्ही त्या मोबाईल लायब्ररीच्या माध्यमातून एक गाडी जाते ज्याच्यामध्ये साधारण 5,000 पुस्तकं लोड असतात आणि ती गाडी जाऊन त्या मुलांना फुकट पुस्तकं देते, त्यांना जी हवेत ती पुस्तकं देते. लायब्ररीज सुरू केल्या होत्या जेव्हा साधारण 40-45 नंतर लोकांना कोविड केअर सेंटरमध्ये मोबाईल आणि डिजिटल स्क्रीनचा त्रास होत होता. मग तिथे आम्ही मोबाईल लायब्ररीज चालू केल्या. आम्ही ऑनलाईन निबंध स्पर्धा घेतो जिथे आम्ही लेखन मुलांनी करावं म्हणून त्यांना प्रयत्न करतो. किंवा आम्ही प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे वाचन चळवळ किंवा पुस्तकं पोचत नाहीत अशा ग्रामीण भागामध्ये जाऊन आम्ही पुस्तकं या विषयावर चर्चा करतो. ते लोक काय नक्की वाचतात आणि मग त्या गावांमध्ये आम्ही रीडर्स क्लब बनवलेत. जसे रोटरी क्लब किंवा लायन्स क्लब असतात तसे महाराष्ट्रभर आमचे रीडर्स क्लब आहेत. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण महाराष्ट्रातला एकही तालुका असा नसेल जिथे आमच्या लेट्स रीडची माणसं नसतील आता. सो महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक तालुक्यात लेट्स रीडची माणसं आहेत. त्यामुळे आम्हाला त्या आमच्या टीमला पूर्ण सेन्स मिळालेला आहे की कुठल्या भागात काय वाचलं जातं. सो आम्ही मग त्या भागात जे वाचलं जातं त्या पद्धतीची पुस्तकं तिथे देतो. किंवा आम्हाला जर वाटलं की नाही या भागात यांनी हे वाचलं पाहिजे मग त्या पद्धतीची पुस्तकं तिथे जातो. बऱ्याचदा काय होतं ना, लोकांना वाचायचं असतं पण त्यांना त्या पद्धतीची पुस्तकं मिळत नाही. एखाद्याची त्यांना वाचावं असं वाटतं पण त्यांच्याकडे पैसे नसतात किंवा त्यांना माहिती नसतं की हे घ्यायचं कसं. मग अशा ठिकाणी लेट्स रीड पोचते. आता आम्ही आपल्याकडे सगळीकडे पुतळ्यांचं फार मोठं प्रस्थ आहे अख्ख्या महाराष्ट्रभर. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की वादाचा मुद्दा आहे तो खरं, पण मला असं वाटतं मी नाही बोललो तर मग माझी पुढची पिढी मला माफ करणार नाही. आपल्याकडे पुतळेच फक्त उभारले जात आहेत, पुतळ्यांचे विचार मात्र गाडले जात आहेत. तो जर का मीही त्या पुतळ्यांचे विचार गाडले तर मग कदाचित मला पुन्हा एकदा आरशात बघताना लाज वाटेल. त्यामुळे मग आम्ही पुतळा तिथं पुस्तक असा एक उपक्रम अख्ख्या महाराष्ट्रात राबवतोय की जिथं जिथं पुतळे असतील त्या पुतळ्याच्या बाजूला ठेवून त्या पुतळ्यांची पुस्तकं ठेवतोय आम्ही की तिथं त्या लोकांनी यावं, तिथे बसावं संध्याकाळी आणि ते पुतळा काय म्हणतो ते बघा, त्यांचे विचार काय होते ते पहा. त्यांचे विचार द्वेषाचे नव्हते कोणत्याही महापुरुषाचे, नाहीतर त्याचा पुतळा नसता बनला. सो मग आम्ही ती पुतळा तिथं पुस्तक राबवतोय. त्याच्यानंतर आपण बऱ्याच झोपडपट्ट्यांमध्ये आता नवीन लायब्ररीज बनवतोय कारण खरी गरज तिथे आहे ना. माझ्या मुलीला पुस्तकं वाचायला मिळतील ना, मी माझ्या मुलीला हवं ते पुस्तक देईन, पण जो झोपडपट्टीत माणूस राहतोय जो त्याला फक्त जगण्यापुरतं जगतोय त्याच्या मुलाला कोण देणार पुस्तक. मग त्याचा मुलगा व्हॉट्सअपवर रील्सच बनवत बसेल ना. मला त्याला जर का रील्स बनवायचं नसेल तर आपल्याला ती पुस्तकं जास्तीत जास्त कशी जातील. कारण माझा एका गोष्टीवर फार ठाम विश्वास आहे की हे जे जग बदललंय ना ते जग फक्त आणि फक्त त्यांनी वाचलं म्हणजे जेवढा चाकाचा शोध मानवी उत्क्रांतीमध्ये महत्वाचा ठरला तेवढाच प्रिंटिंग मशीनचा शोधही महत्वाचा आहे याच्यावर माझा विश्वास आहे.
त्यामुळे जेव्हापासून पुस्तकं आली तेव्हापासून माणूस फक्त चालायला लागला, त्याचा मेंदू पळायला लागला. त्यामुळे ही वाचन संस्कृती रुजली पाहिजे. माझा या मॅजेस्टिक कट्ट्यासारख्या प्लॅटफॉर्मला माझा सलाम आहे की तुम्ही इतकी वर्ष सतत वाचन आणि पुस्तकं या विषयावरती चर्चा करताय. मला अभिमान वाटतो पुन्हा एकदा ह्या महाराष्ट्राच्या मातीचा की आपल्याकडे हे चालू आहे. किती राज्यांमध्ये, किती भाषेमध्ये हे चालू असेल आणि असं अनेक ठिकाणी चालू आहे. मग ही आमची जबाबदारी ठरते की हे आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल, मग त्या नवीन बदलत्या तंत्रज्ञानासोबत मला गेलं पाहिजे. कदाचित त्या काळात एवढी लोक येणार नाहीत, पण आता सोशल मीडियावरती तेवढी ह्याच्यापेक्षा कित्येक पण जास्त लोक असतील. मग मी का नको त्यांच्याबरोबर पोचायला? तर म्हणून लेट सीड जी असेल ती कदाचित याचीच पुढची आवृत्ती आहे असं मला वाटतं. सो ही खरं तुमच्याच प्रेरणेतून मिळालेली आहे. कदाचित आपण भेटलेलो नसू, पण कदाचित माझ्या बाबांकडून मला आलं, जे कदाचित मी आता पुढे घेऊन चाललोय असं मला वाटतं. प्रफुल्लजी, निश्चितच हा पूर्ण प्रवास हा प्रेरणादायी आहे. तुम्ही दिलेला सल्ला आणि गोष्ट जी पैशा पाण्याची सांगितली, गोष्टी मुळात प्रबोधनासाठी असतात आणि ही गोष्ट पैशा पाण्याची पण प्रबोधन करणारी आहे. मराठी माणसासाठी म्हणून, युवकासाठी म्हणून वाचन संस्कृती तुम्ही वाढवताय आणि त्यासाठीचं पहिलं पाऊल लेखकून तुम्ही टाकलेलं आहे. 1,00,000 प्रति आतापर्यंत गेलेल्या आहेत. जरा वेळापूर्वी आम्ही बोलत होतो त्यावेळेला ते म्हटले की आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेकांच्या 10-10 लाख ते 30-30 लाख प्रति या सहजतेने विकल्या जातात. महाराष्ट्रात तो टप्पा येऊ, एखादी मराठी पुस्तक, एखादी कशाला, हीच गोष्ट ही त्या टप्प्यावर जावं अशा तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि मॅजेस्टिक जो उपक्रम गेली 50 वर्ष राबवत आहे त्यासाठी म्हणून त्यांना खूप खूप शुभेच्छा. कारण त्यातूनच तुमच्यासारखा वाचक घडत जातो. आणि पार्लेकर म्हणून तुमचंही खूप खूप अभिनंदन. कारण संध्याकाळच्या या वेळेत व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात आणि प्रफुल्लजींना ऐकायला म्हणून तुमच्या निमित्तानं मलाही त्यांना भेटायला मिळालं, त्यांच्याशी बोलायला मिळालं. त्यासाठी प्रेक्षकांचे प्रश्न घेऊयात 4 ते 5 मिनिटं. तसा वेळ संपत आलाय आणि मग आपण थांबूया. मी राजेश बोंबे. माझा एक प्रश्न आहे सर, की इंजिनिअरिंगचा विद्यार्थी अर्थशास्त्रावरती अवेअरनेस वरती पुस्तक लिहितो, तर त्यासाठी पूर्वतयारी म्हणून, संशोधन म्हणून आपण किती मेहनत घेतली, कोणकोणती पुस्तकं आणि ती पूर्वतयारी कशी होती या संदर्भात प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. धन्यवाद. खरं हे पुस्तक लिहायचं म्हणून नव्हतं, पण पूर्वतयारी म्हणजे त्यासाठी मी 2-3 वेळा फेल झालो. सो म्हणजे इतक्या जोरात आपडलो, कफल्लक झालो, मग पैसे नव्हते, मग काय करायचं, मग वाचलं. सो खूप वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं वाचली. त्याच्यामध्ये मला इंग्रजी पुस्तकं वाचायला फार जास्त आवडतं. मराठी वाचन मी लहानपणी केलंय. उगीच असं शेखी मिरवण्यासाठी वगैरे असं म्हणणं की नाही मी खूप वाचलं वगैरे असं नाही. पण मी इंग्रजीमधलं वाचन खूप केलं आणि मला त्याचा खूप फायदा झाला. कारण तिथे मला वेगवेगळ्या गोष्टी नव्यानं कळाल्या. त्यामुळे मी जसं मगाशी सरांशी बोलताना म्हटलं की मी वॉरन बफेट खूप वाचले. त्याच्यानंतर स्किन इन द गेम नावाचं पुस्तक आहे, ते आपण सगळ्यांनी वाचायला हवं. त्याच्यानंतर इंग्रजी लेखकांमध्ये हल्ली फार उत्तम दर्जाचे लेखक आले. म्हणजे ॲटॉमिक हॅबिट नावाचं एक पुस्तक आहे, तुम्ही सगळ्यांनी जर ते बघितलं, वाचलं तर ते तुम्हाला खूप आवडेल. म्हणजे त्यातून छोट्या छोट्या गोष्टींनी सवयी कशा बदलतात ते दिसतं. किंवा मला चरित्र वाचायला खूप आवडतात. सो मी अनेक उद्योजकांची चरित्र वाचली त्या काळात. मग ते आपल्या महाराष्ट्रातले किंवा भारतातले आणि परदेशातले असे दोन्ही प्रकारचे चरित्रांचं वाचन. आणि आर्थिक विषयाशी संबंधित मी अनेक मासिकं आणि आंतरराष्ट्रीय जे हे असतात वर्तमानपत्र असतात ती जास्त वाचतो. हल्लीच्या काळात जे माझं वाचन आहे ते जास्त त्या दिशेने जाणार आहे. आणि हे पुस्तक लिहिताना ते पुस्तक लिहावं असा अजिबातच हेतू नव्हता. त्यामुळे उगीच असं खोटं म्हणणं की नाही मी खूप रिसर्च केलाय, 10 वर्ष फार अभ्यास केला, 4 वर्ष लिहिलं, 5व्या वर्षी, असं नाही. तर हे मांडत गेलो की मला जसं दिसलं कोरोना काळामध्ये थोडं लोक फारच त्यांना त्रास होता त्या काळात. त्यामुळे मी फक्त वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होत गेलो आणि ते जे आलं ते माझ्यात जे वाचन मुरलेलं होतं त्याच्यामुळे फक्त सुचत गेलं आणि त्याच्यामुळे ते झालं. पण मला असं वाटतं की त्याच्यामध्ये मला पर्टिक्युलरली फायनान्सच्या बाबतीत जर का क्रेडिट द्यायचं असेल तर ते मला इंग्रजी पुस्तकांना दिलं पाहिजे. कारण इंग्रजी पुस्तकांमध्ये त्या बाबतीतलं लिखाण फार विपुल प्रमाणात झालेलं आहे, जे आपल्याकडे तसं तेवढं नाहीये. किंवा आपल्याकडे जर असेल तर त्याची भाषा ही अत्यंत क्लिष्ट असते. त्यामुळे इंग्रजीतल्या पुस्तकांमुळे ते खरं थोडंफार जमलं.
तुमच्या बोलण्यात तुम्ही क्रिप्टो डिजिटल करन्सी ब्लॉकचेन वगैरे असा उल्लेख केला. या गोष्टी संबंधित असल्या तरी वेगवेगळ्या, आणि बिटकॉइन सारख्या क्रिप्टो करन्सीला जी पॉप्युलॅरिटी मिळाली त्याच्यामध्ये एक भाग असा होता की गव्हर्नमेंटचा किंवा सेंट्रल बँकेचा त्याच्याशी काही संबंध नाही. तर या दृष्टीने जगातलं कुठलंही सरकार, कुठलंही गव्हर्नमेंट क्रिप्टो मान्य करेल का, आणि त्यामुळे क्रिप्टोला काही भविष्य आहे का, याबद्दल तुमचं मत सांगा. आता बघा, एक चिंगारी नावाचं एक सलमान खानचं ऍड किंवा तुम्ही एअरपोर्टला वगैरे बघितलं असेल, चिंगारी किंवा असे वेगवेगळे स्वतःचे डिजिटल करन्सी लोक आणतात. मला असं वाटतं की ही एक अशी गोष्ट आहे ना की सरकारला ती आज नाही तर उद्या ऍक्सेप्ट करावीच लागेल, कारण त्याला पर्यायच नाहीये काही. जरी सरकारचा कंट्रोल नसेल आपल्याला असं वाटतंय, आपण मोबाईलवरती बोलतो, ज्या वेळेला आपण मोबाईलचा वापर जर आपण 30-40 वर्षापूर्वी इमॅजिन केला असता तर कदाचित मग हे अत्यंत विध्वंसक तंत्रज्ञान म्हणून लोकांनी घेतलं असतं. सो आपल्याला जसं तुम्ही म्हणालात, एक्झॅक्टली तुम्ही म्हणालात की ब्लॉकचेन वरतीच सगळं जग जाणार आहे इथून पुढे. कारण मला जर का निलेश सरांशी व्यवहार करायचा आहे तर मग मी ही 4 रांगा 8 रांगा फिरून इथे काय येऊ, म्हणजे इतकं सोपं आहे ते. मला निलेश सरांशी व्यवहार करायचा, मी त्यांच्याशीच करेन, मी मध्ये बँकेला तरी का ठेवू. आणि त्याच्या संदर्भात फक्त जसं भारतीय आपल्या रिझर्व्ह बँकेने किंवा भारतीय सरकारने अत्यंत चांगला निर्णय घेतला, त्यांनी स्वतःचा डिजिटल रुपया आणला. तर मला असं वाटतं ही सुरुवात आहे, ही पहिली पायरी आहे. मला जर का तुम्ही माझं वैयक्तिक मत विचाराल तर मला असं वाटतं की अगदी फक्त करन्सीच हा विषय नाही, फक्त करन्सीच हा विषय नाही, तर ते अनेक क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करणारं तंत्रज्ञान आहे. त्याच्यामुळे ते येणार, असं माझं वैयक्तिक मत आहे. नमस्कार. हे अर्थशास्त्राचा शिक्षण क्षेत्रामध्ये प्राथमिक किंवा सेकंडरी त्याचा अंतर्भाव कसा करता येईल चांगल्या प्रकारे? मी खरं तर तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, हे झाल्यानंतर किंवा हे चालू असताना मागचे 3 वर्ष आम्ही याच्यावर प्रयत्न करतोय की अगदी 5वीतल्या मुलापासून, म्हणजे माध्यमिक शाळेला सुरुवात झाली की तिथूनच मुलांना आपल्या बेसिक अर्थसाक्षरतेचे धडे द्यायला पाहिजेत. आणि आता असं आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये तसा उपक्रम सुरू झालाय, आणि मला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या जिल्हा परिषद शाळांमधून पण तो सुरू होईल. मराठी मातीमध्ये जी मला असं वाटतं की त्या बाबतीत पैशाकडे बघण्याचा जो एक दृष्टिकोन आहे तोच मुळात थोडासा असा आहे की त्याच्याकडे आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातून जास्त बघतो की पैशाबद्दल फार नको पैसा पैसा करायला वगैरे. तर हे थोडंसं आता मागे पडत चाललंय, त्याच्यात फार सकारात्मक बदल होत आहेत. आपल्याकडे अनेक चांगली मंडळी आहेत, कारण ह्या मातीचाच तो गुण आहे तसा, त्यामुळे त्याच्याबद्दल चर्चा होत आहेत. मुंबई महानगरपालिकेने अत्यंत स्तुत्य निर्णय घेतलाय आर्थिक साक्षरता सुरू करण्याचा. तसाच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पण त्याच्यावर चर्चा सुरू आहे, आणि अगदी महाराष्ट्र शासनामध्ये त्याच्यावरती फार सिरियसली चर्चा सुरू आहे की तो आपण 5वी पासून न टाकता 8वी पासून तरी कसा टाकू. त्याच्यामुळे ते होणार असं मला वाटतंय, आणि तो व्हावा, कारण त्याच्यातच उद्याचं आपलं सगळं भविष्य अवलंबून आहे. मुळात केंद्र सरकारचं नवं जे शैक्षणिक धोरण येत आहे, जी त्रोटक अशी माहिती मला आहे त्याच्या आधारावर सांगतोय, त्या शैक्षणिक धोरणामध्ये साक्षरता या विषयाला जागा दिली जाईल असं स्पष्टपणे संकेत दिले गेले. त्याचा जो ड्राफ्ट आलेला आहे त्या ड्राफ्टमध्ये तसा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे एक सकारात्मक पाऊल जे आहे ते केंद्र सरकार आणि शैक्षणिक धोरणाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. माझा प्रश्न इलेक्ट्रिकल व्हेकल्स बद्दल आहे की आपण असं म्हणतो की ज्या गोष्टी अमेरिकेत होतात किंवा पाश्चात्य देशात होतात त्या 5-10 नाही 10-15 वर्षांनी इकडे येतो. आपण तेच गुगल मॅप बद्दल बघितलं, मोबाईल बद्दल बघितलं, किंवा ट्रॅफिक वरती इथे आपले कॅमेरानी तिकीट येणं बघत ते तसं आहे. तर पहिल्यांदा मला हे की आजच्या ॲज ऑफ नाव what is the situation or what is the status of electrical vehicle as far as usability is concerned in United States or in anywhere in the western world, की तिकडे ते तेवढ्या प्रमाणात आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे आपल्याकडे येते सगळं ठीक आहे, पण तुम्हाला असं काय वाटतं की किती वर्षांनंतर तो एक नॉर्म बनेल? आणि आज काहीतरी एक वेगळं म्हणून ते त्याच्याकडे आपण बघतोय, पण किती साधारण वर्षांनंतर तो एक म्हणजे रोजची बाब बनली की अरे कार घ्यायची इलेक्ट्रिकल इतकं सोपं होईल? आणि ते होईल का? ते पण ते होईल, कारण ते खरं तर मला असं वाटतं प्रामाणिकपणे की ते व्हायला हवं.
म्हणजे मी इलेक्ट्रिक कार विरोधी अजिबात नाही. मला असं वाटतं ते व्हायला हवं. याचं साधं कारण आहे की जेव्हा आपण कार हा कॉन्सेप्ट म्हणतो त्यावेळेला त्या मग डिझेल आणि पेट्रोलवरच असतात आत्ता. आणि इलेक्ट्रिक कार म्हणजे ते इलेक्ट्रिक कारमध्ये इंडक्शन मोटर हे इतकं साधं आणि सोपं तंत्रज्ञान आहे जे मागचे खरं तर पहिली गाडी जी तयार झाली होती ना इलेक्ट्रिकची ती डिझेलच्या पण आधी होती असं म्हणू शकता तुम्ही. म्हणजे त्याच्या सोबतचं ते तंत्रज्ञान आहे. ते काय इलॉन मस्कने वगैरे किंवा आत्ताच्या 10 वर्षात शोधलेलं तंत्रज्ञान नाही. इलेक्ट्रिक व्हेकल्स हे अत्यंत जुनं तंत्रज्ञान आहे. ते मग ती काळाची गरज आहे. कारण डिझेल आणि पेट्रोल जाळून आपण परत ते कार्बन डायऑक्साईड जो मुद्दा मांडला सरांनी मगाशी तसं ते पोल्युशनच होणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक कार्स हे भविष्य असणार पुढच्या 10 वर्षानंतर म्हणा किंवा जेव्हा फ्लेक्स फ्युल्स वगैरे इंजिनच्या आता गाड्या येत आहेत त्यामुळे त्याच्या तंत्रज्ञानात बदल होत जातील. अमेरिकेमध्ये पण हे झालं किंवा जर्मनीमध्ये पण हे मोठ्या प्रमाणावर झालं. पण तिथे जेव्हा जर्मनी सारख्या देशामध्ये हे झालं त्यावेळेला त्यांच्याकडे अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातून होणारी ऊर्जा निर्मिती ही जास्त आहे. आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे सर्वाधिक ऊर्जा निर्मिती ही फोसाईल फ्युल किंवा आपल्याकडे कोळसा ह्या इंधनापासून होते. त्यामुळे तो बदल जर बेसिक झाला तर त्याला अर्थ आहे. आणि बाकी इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे हे जे पार्ट आहेत ते इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे पार्ट हे आता फार वेगाने आपल्याकडे येतात. म्हणजे पूर्वी जसं तुम्ही म्हणालात तसं आता आयफोन त्यांच्याकडे ना आपल्याकडे सोबतच येतो. आता ती परिस्थिती राहिली नाही किंवा अगदी. आणि तसा विचार करायला गेला तर मी मगाशी सहज अनौपचारिक गप्पांमध्ये निलेश सरांबरोबर बोलत होतो. हॅपीनेसची व्याख्या म्हणजे काय, विकसित देश नाही. अमेरिका हा हॅपीनेस इंडेक्स मध्ये 1 नंबरला नाही. अगदी म्हणजे युनायटेड किंगडम पण 1 नंबरला नाही. 1 नंबरला फिनलँड सारखा देश आहे, नॉर्वे सारखा देश आहे. जिथे फक्त पैसा किंवा विकसितपणा हा बघितला जात नाही तर तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळेला कोण उपयोगी पडतं किंवा हॅपीनेसचे इंडेक्स वेगळे आहेत. तुमचे मित्र परिवार तुमच्या मदतीला येतात का, तुम्हाला आरोग्याविषयी तुम्हाला सरकार किती मदत करतं किंवा तुमच्याकडे असुरक्षितता वाटते का, तुम्हाला व्यक्त होण्याचा अधिकार वाटतो का. आनंदी होण्याचे टप्पे हे विकासाशी किंवा तंत्रज्ञानाशी निगडीत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की ती एक वेगळी गोष्ट आहे आणि आपल्याकडे ते येणार ह्याच्याबद्दल मला काही डाऊट नाही. ते 100% इट्स अ फ्युचर. बट आपल्याला ते करताना हे पाहिलं पाहिजे की आपला ऊर्जा स्रोत किती क्लीन आहे. तो क्लीन असेल तर वापरलं पाहिजे. हो, वापरलं जातं. नमस्कार. यंदाच्या अर्थसंकल्पात जे ऊर्जा क्षेत्राविषयी ज्या काही तरतुदी करण्यात आल्या त्याविषयी आपल्याला काय वाटतं हा एक प्रश्न. आणि एकूणच ऊर्जा क्षेत्राविषयी सरकारी जे निर्णय घेतले जातात, जे काही धोरणात्मक निर्णय असतील किंवा कधी कधी मोठ्या घोषणा होत असतात, पण त्या घोषणांनंतर त्यांची अंमलबजावणी कशी होते त्याविषयी तुमचा काय अनुभव आहे. म्हणजे आता एखाद्या मोठ्या कंपनीचे व्यवस्थापक म्हणून जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा या क्षेत्रातल्या एकूण कारभारात विषयीचे तुमचे काही अनुभव असतील त्याविषयी आम्हाला जर सांगितलं की प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हायला किती कालावधी लागतो आणि काय अनुभव येतात तुम्हाला. खरं तर आत्ताच्या अर्थसंकल्पात त्याच्यासाठी खूप चांगली प्रोव्हिजन केली आहे. म्हणजे ग्रीन एनर्जीसाठी ग्रीन, मी जसं म्हटलं, एक पॉलिसी झाली ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनियासाठी. त्यामुळे ऑब्विसली हे काय ऊर्जा क्षेत्र असं आहे ना की जेव्हा तुम्ही आत्ता काहीतरी निर्णय घेतात त्यावेळेला त्याला 4 ते 5 वर्ष इम्प्लिमेंटेशनला जातात. आपल्याकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो जमीन अक्वायर करणं, मग ते लोकांना समजावणं. आणि माणुसकीच्या दृष्टीने हे फार महत्वाचं आहे. म्हणजे त्यात मला असं वाटत नाही की चूक आहे, कारण ते विस्थापितांचं जीवन ज्याच्या जगण्यात आलंय त्याला त्याचं दुःख माहिती असतं. त्याच्यामुळे तो फार महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे पण ऊर्जा क्षेत्राशी संबंधित जी हायड्रोजन पॉलिसी आली आहे, अमोनिया ग्रीन अमोनिया पॉलिसी आली आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे आता जे नवनवीन हायड्रो पॉवर प्लांटसाठी इन्व्हेस्टमेंट आलेत आणि एकंदर त्या उद्योगासाठी म्हणजे फ्लेक्स इंजिन किंवा जर तुम्ही इथेनॉल आणि ह्या बनवणाऱ्या कंपन्या असतील किंवा एक रिन्युएबल डायमिथाइल इथर नावाची एक गोष्ट येते, याच्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुदी केल्यात. फक्त आता प्रश्न हा येतो की जसं तुम्ही म्हणालात तसं आपल्याला वाटतं आणि प्रत्यक्षात इम्प्लिमेंट किती होतं, तर ते ना माझ्या हातात आहे किंवा ना तुमच्या हातात आहे. ती करणारी जी यंत्रणा आहे ती कसं घेते त्याच्यावर अवलंबून आहे. पण आपला तो प्रवास योग्य आहे असं मला वाटतं वेन इट कम्स टू एनर्जी सेक्टर. आता तरी तुर्तास त्याच्यामध्ये चांगल्या तरतुदी आहेत आणि ऊर्जा क्षेत्रावर या अर्थसंकल्पात मला असं वाटतंय ज्या पद्धतीने त्यांनी फोकस ठेवला होता तो तांत्रिकदृष्ट्या अति जागेवर होता. फक्त त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होतं ते बघायला लागेल. 27,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे या क्षेत्रामध्ये वर्षभरासाठी म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातून. त्यामुळे साहजिक आहे योग्य दिशेने पावलं आहे. आजची ही चर्चा एक ऊर्जा देणारी आहे आपल्या सर्वांना.
आणि ही ऊर्जा आर्थिक रूपाने आपण कशी साचवू शकू आणि ती योग्य पद्धतीनं कशी भविष्यात वापरू शकू यासाठीचं मार्गदर्शन प्रफुल्लजींकडून आपल्याला मिळालं असेल. त्यांना आणि मॅजेस्टिकला आजच्या या कार्यक्रमासाठी म्हणून मी खूप खूप शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. आणि आपणही प्रेक्षक म्हणून आला त्यासाठी शुभेच्छा. उद्याचा जो कार्यक्रम आहे तो लग्न संस्था बदलतं स्वरूप या विषयावरचा असेल. सायंकाळी 7 वाजता सुरू होईल आणि संजीव लाटकर सर सूत्रसंचालक असतील. गौरी कानेटकर, अंजली जोशी आणि क्रांती साठे हे या चर्चा सत्रामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे उद्याही तुम्ही याल अशी अपेक्षा करूयात आणि आज इथेच थांबूयात. खूप खूप धन्यवाद. सर्वांचे खूप धन्यवाद.